फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसीच्या वतीनं मी स्वागत करतो आणि सर्वांना मी सर्वात आधी मी सगळ्यांची एक क्षमा मागून एक सांगू इच्छितो की अत्यंत संक्षिप्त असा मी परिचय करून देणार आहे नरके सरांचा. आणि त्याचं कारण असं आहे की तो जर मी परिचय खरोखरच त्यांचा पूर्ण करायला लागलो तर कदाचित त्यांना भाषणासाठी वेळ उरणार नाही आणि मला संपूर्ण वेळच परिचयामध्ये जाईल. तर आज मी त्यांचा अगदी संक्षिप्त परिचय करून देतोय. आज भाषण आहे त्यांचं, तर भाषणापासूनच सुरुवात करतो. आतापर्यंत देशात परदेशात म्हणजे 11,000 भाषणं आजपर्यंत त्यांची झालेली आहेत. नरके सरांना सगळेजण ओळखत असतील ते दोन कारणांसाठी. एक म्हणजे फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यातलं जे महात्मा फुले अध्यासन आहे त्याचे ते प्रमुखपदी बरीच वर्ष होते. सध्या ते उपाध्यक्ष आहेत भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था पुणे. त्यांची आणखी एक वेगळी ओळख, ही पण बऱ्याच जणांना माहिती आहे, याचे ते समन्वयक आहेत. याखेरीज म्हणजे त्यांना आपल्याला त्यांच्या ग्रंथांची नावं सांगणं कठीण होईल, कारण एकंदर मिळून त्यांचे हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेत वेगवेगळे जवळजवळ 50च्या वर ग्रंथ प्रकाशित आहेत. आमच्यासारखे त्यांचे स्नेही त्यांना ओळखतो ते कुठल्याही विषयावर, इतिहासावर आणि सामाजिक प्रश्नांवर किंवा सामाजिक घडामोडी इतिहासात घडलेल्या काहीही कुठेही अडाई केला की एका सेकंदात उत्तर मिळेल अशी व्यक्ती कोण, तर त्यामध्ये अग्रणी नरके सर आहेत. त्यांच्या तारुण्यापासून किंवा चळवळी, सामाजिक चळवळी आणि वेगवेगळ्या वाचनाशी संबंधित चळवळी या 100 शेवडे सर, तुमचा आवाज क्लिअर येत नाही. आवाज तुटत येतोय. होते शेवडे सर आहेत का शेवडे सर? त्यांचा काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आवाज तुटक येतोय आणि बहुतेक ते लेफ्ट झालेत मीटिंग मधून. सुरू करू मग शिंदेजी? ओके सर, आपण तसं करूयात. तर एक शेवडे सर नाहीत. ओके, तर मी आपल्या आजचे व्याख्याते हरी नरके सरांना आमंत्रित करतोय आणि त्यापूर्वी मी सर्वांना म्यूट करतोय. फक्त हरी नरके सर अनम्यूट असतील आता. एक मिनिट सर. नरके सर, तुम्ही अनम्यूट करा आणि सुरुवात करा. अनम्यूट. हा, माझा आवाज येतो शिंदेजी? हो सर, स्पष्ट येतोय आवाज आणि व्ह्यू सुद्धा क्लिअर आहे. हा मित्रहो, नमस्कार. मला आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी माझे मित्र लोकेश शेवडे आणि
आशुतोषजी या सगळ्यांनी आग्रह केला. मला आज तुमच्यामध्ये उपस्थित होताना अतिशय आनंद वाटतोय. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मी बोलावं असं मला सांगण्यात आलंय. परवा 3 जानेवारीला सावित्रीबाईंची जयंती झाली. 1831 साली जन्माला आलेल्या सावित्रीबाईंना 2021 मध्ये आपण आता आहोत, 190 वर्ष झालेली आहेत. आणि त्यांचं काम जे आहे ते साधारण वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी सुरू केलं. त्यांची पहिली शाळा जी पुण्यामध्ये ज्योतिरावांनी, सावित्रीबाईंनी आणि त्यांच्या सहकार्याने सुरू केली तेव्हा सावित्रीबाई 17 वर्षाच्या होत्या. याचा सरळ अर्थ असा आहे की आपण आता जे बोलतो आहोत ते साधारणपणे 173 वर्षापूर्वीच्या घटनेबद्दल बोलतो आहोत. आपण सहजगत्या बोलताना 250 वर्ष असं म्हणूया. मित्रहो, सावित्रीबाई फुल्यांच्या संबंधी तुम्ही सगळे जाणकार लोक असल्यामुळे जी प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे ती मी इथं सांगत बसण्यात वेळ घालवणं योग्य होणार नाही. त्यांनी कशा पद्धतीने विरोधाला तोंड दिलं, काय पद्धतीने त्यांना त्रास सोसावा लागला आणि तरीही त्या ते काम करत राहिल्या, हे सारं आपल्या समोर आहे. याही पुढे जाऊन मी थेटपणाने शिक्षण तज्ञ सावित्रीबाई म्हणून जेव्हा बोलू इच्छितो तेव्हा पहिला खुलासा करू इच्छितो की सावित्रीबाईंनी शाळा काढल्या, त्या एक शिक्षिका होत्या असं समजायची आपल्याकडे पद्धत आहे. पण हे मला त्यांना, ज्याला आपण अंडर एस्टिमेट करणं म्हणतो, त्यांचं एक प्रकारचं अवमूल्यन वाटतं. त्या शिक्षिका होत्या हे अवमूल्यन नाहीये, तर तिथेच थांबणं, त्यांची ओळख तिथेच थांबवणं, याला मी अवमूल्यन म्हणतोय. कारण त्या भारतातल्या पहिल्या शिक्षिका, प्रशिक्षित शिक्षिका, त्याचबरोबर त्या मुख्याध्यापिका भारतातल्या पहिल्या आणि शिक्षण तज्ञ सुद्धा. जेव्हा मी त्यांना शिक्षण तज्ञ म्हणतो तेव्हा काही लोकांना असं वाटण्याची शक्यता आहे की मी त्यांचं उदात्तीकरण करतोय किंवा त्यांचा गौरव करण्यासाठी, त्यांची आरती ओवाळण्यासाठी हे शब्द वापरतोय. तर तसं नाही. मी त्या शिक्षण तज्ञ होत्या असं जेव्हा म्हणतो तेव्हा मी त्याच्या संबंधीचे सगळे पुरावे आपल्या समोर मांडण्याची जबाबदारी घेतो. मित्रहो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की कोठारी कमिशनचा अहवाल, कोठारी आयोगाचा अहवाल हा उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये फार महत्वाचा मानला जातो. तो अहवाल खरं तर थोर शिक्षण तज्ञ जे.पी. नाईक यांनी लिहिलेला आहे. जे.पी. नाईक यांनी त्या अहवालाची सुरुवात करताना पहिलंच वाक्य जे लिहिलेलं आहे ते फार मोलाचं आहे. द डेस्टिनी ऑफ द नेशन इज क्रिएटेड इन द क्लासरूम्स ऑफ इंडिया. आपल्या देशाचं भवितव्य घडवण्याचं काम शाळेच्या वर्गखोल्यांमधनं चालतं, अशा पद्धतीचं हे वाक्य आहे जे अतिशय मोलाचं आहे. मला स्वतःला असं वाटतं की शाळेच्या जगामध्ये ज्या काळामध्ये स्त्रियांना प्रवेश नव्हता, ज्यांना आपण आज बहुजन, वंचित, दलित, आदिवासी, भटके विमुक्त असं म्हणतो, त्या समाज घटकांना तिथे प्रवेश नव्हता. जवळजवळ एका अर्थानं 95% लोकांना या शाळेच्या जगामध्ये प्रवेश नव्हता. तो प्रवेश मिळवून देण्याचं काम सावित्रीबाईंनी आणि ज्योतिरावांनी 1848 साली केलं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ती शाळा भिड्यांच्या वाड्यात होती. तात्यासाहेब भिडे हे त्यांचे सहकारी होते. पण हे काम सुरू करताना त्यांच्या सोबत जी इतर माणसं होती त्यांचाही आवर्जून उल्लेख केला पाहिजे. कारण सावित्रीबाईंच्या, ज्योतिरावांच्या सोबत एक संपूर्ण संघ होता, एक संपूर्ण टीम होती. त्यांच्या ज्या 2 शिक्षण संस्था होत्या त्यांनी प्रामुख्यानं ब्रिटिश राज्य आल्याच्या नंतर, इंग्रजांचं राज्य इथं आल्याच्या नंतर जसं विज्ञान, कायदा, रेल्वे, पोस्ट अशा अतिशय आधुनिक गोष्टी आपल्या देशामध्ये आल्या, तशीच एक नवी आणि मोलाची संकल्पना आली, ती म्हणजे इन्स्टिट्यूशनलायझेशन, मंडळीकरण. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्याला असं दिसेल की न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्यांनी आपल्या देशामध्ये अनेक अशा संस्था स्थापन केल्या की त्यांनी सातत्यानं शिक्षणाचं आणि प्रबोधनाचं काम केलं. तर ज्योतिरावांनी, सावित्रीबाईंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या 2 संस्था स्थापन केल्या होत्या त्याची माहिती आता आपल्याला पुरावी लेखागारामधनं, म्हणजे आपल्या मराठीमध्ये ज्याला आपण आर्काइव्ह म्हणतो, त्याच्यामधनं मिळते. नेटिव्ह फिमेल स्कूल्स इन पुणे हे पहिल्या संस्थेचं नाव आहे. अर्थातच ही स्त्रियांच्या, मुलींच्या शिक्षणासाठीची संस्था आहे. आणि दुसरी संस्था द सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार, मांग अँड एक्सेट्राज. इथे नावामध्ये थेटपणे महार, मांग आणि इतर असा उल्लेख करण्याच्या मागचा हेतू असा की ज्या समाज घटकांना शिक्षणाच्या जगामध्ये प्रवेश नव्हता त्यातले सगळ्यात वंचित, सगळ्यात उपेक्षित, सगळ्यात
तळातले हे घटक होते आणि म्हणून त्यांच्यापासून सुरुवात करणं त्यांना गरजेची वाटली. या 2 शिक्षण संस्थांचे जे पदाधिकारी आहेत त्यातल्या 3 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा उल्लेख करतो. या संस्थांचे अध्यक्ष जे आहेत ते सदाशिव बल्लाळ गोवंडे, हे महात्मा फुल्यांचे, सावित्रीबाईंचे सहकारी मित्र, हे ज्योतिरावांच्या बरोबर शाळेमध्ये शिकत होते. आणि एरवी आपण जातीपातीच्या भाषेत बोलता कामा नये, पण आज इथे आपण इतिहासाला उजाळा देतो आणि तो कालखंड 200-250 वर्षापूर्वीचा मांडतोय, म्हणून मला माफ करा, मला जातीचे उल्लेख करावे लागतील. तात्यासाहेब भिडे ज्यांच्या वाड्यामध्ये ही शाळा निघाली ते ब्राह्मण, सदाशिव बल्लाळ गोवंडे जे अध्यक्ष आहेत संस्थेचे ते ब्राह्मण, संस्थेचे सरचिटणीस आहेत सदाशिव यशवंत परांजपे आणि कोषाध्यक्ष आहेत मोरो विठ्ठल वाळवेकर. तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की संस्थापक आणि सदस्य मात्र ज्योतिराव फुले आहेत. सामान्यपणे संस्थापक असतो तोच अध्यक्ष असतो अशी आपल्याला आजही सवय आहे, पण फुल्यांनी मात्र आपला उल्लेख या अहवालांमध्ये सरकार दरबारी सातत्यानं फाउंडर अँड मेंबर असा केलेला आहे आणि हा पुरावी लेखागारामधला उल्लेख मी आपल्याला सांगतोय. तर या कामामध्ये त्यांच्यासोबत कोण कोण होतं? त्यांच्यासोबत होते लहुजी वस्ताद साळवे जे मातंग समाजातले होते, रानबा महार, धुराजी अप्पाजी चांभार, गणू शिवाजी मांग, फातिमा शेख, उस्मान शेख, त्याचबरोबर लोकहितवादींपासून कृष्णशास्त्री चिपळूणकरांपर्यंत प्रागतिक विचाराचे अनेक ब्राह्मण त्यांना या कामामध्ये सहकार्य करत होते. मुद्दा असा आहे की भिडेवाड्यातली ही शाळा ही खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे, जिथे ब्राह्मण, बहुजन, वंचित, दलित, उपेक्षित, अल्पसंख्याक हे सगळे एकत्र येऊन स्त्रियांच्या, मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतायत. आणि म्हणून भिडेवाड्याची आज जी अतिशय वाईट अवस्था आहे ती खरं म्हणजे लवकरात लवकर संपली पाहिजे आणि तिथे एक राष्ट्रीय स्मारक अत्यंत दर्जेदार स्वरूपाचं झालं पाहिजे. अशीच सगळ्या, मला असं वाटतं की राष्ट्रीय एकात्मता, सेक्युलरिझम, लोकशाही याच्यावर विश्वास असलेल्या आपल्यासारख्या लोकांना वाटत असणार. सावित्रीबाईंनी आणि ज्योतिरावांनी जेव्हा हे काम सुरू केलं तेव्हा त्यांना वर्तमानपत्रांनी त्यांच्या ज्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं विचारलं की तुम्ही हे काम सुरू करताना तुमची नेमकी काय भावना होती, नेमकी काय भूमिका होती. तेव्हा त्यांनी ज्या मुलाखती दिलेल्या आहेत त्या मुलाखतीमधनं मी त्यांची भूमिका आपल्यासमोर ठेवतो. त्याच्या आधी दी पूना ऑब्झर्वर अँड डेक्कन वीकली नावाच्या इंग्रजी वर्तमानपत्राने या शाळांबद्दल असं लिहिलं होतं की हे काम म्हणजे हिंदू संस्कृतीच्या इतिहासातील नव्या युगाचा आरंभ आहे. हिंदू संस्कृतीच्या इतिहासातलं एक नवं पर्व सुरू होत आहे असं समकालीन अशा इंग्रजी वर्तमानपत्रांनी म्हटलेलं आहे. ही शाळा सुरू करताना काय विचार होता मनामध्ये? तर मुलाखतीमध्ये ज्योतिरावांनी असं म्हटलंय की 15 सप्टेंबर 1853 त्यांच्या कामाला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोदयने घेतलेली मुलाखत आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतायत, प्रथम आमच्या मनात आलं की आईच्या योगाने मुलांची जी सुधारणूक होते ती फारच चांगली असते. जे लोक या देशाच्या सुखाची आणि कल्याणाची काळजी बाळगतात त्यांनी हा देश उत्तम अवस्थेत यावा यासाठी इकडील बायकांच्या स्थितीकडे अवश्य लक्ष दिले पाहिजे व हरेक प्रयत्न करून त्यास विद्या शिकवली पाहिजे. म्हणूनच आम्ही मुलींची शाळा प्रथम घातली. लक्षात घ्या, हा फक्त भूतदयेतनं केलेला प्रयोग किंवा प्रयत्न नाही आहे, तर देशाच्या सुखाची आणि कल्याणाची ज्यांना ज्यांना काळजी आहे त्यांनी लोकसंख्येमध्ये 50% असलेल्या आणि अत्यंत प्रतिभावान, कर्तबगार आणि ज्ञान कौशल्ययुक्त अशा आमच्या भगिनींची, महिलांची या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी आज आपण बघतो, तेव्हा त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे ही याच्या मागे एक व्यापक भूमिका आहे. मी खरं म्हणजे याच्यावर भाष्य करत नाही, कारण त्यांनी जी भूमिका मांडली ती स्वयंस्पष्ट आहे आणि तुम्ही सगळे जाणकार लोक आहात. त्यांनी दुसऱ्या मुलाखतीमध्ये असं म्हटलंय की या देशामध्ये अज्ञान आहे, जातीभेद आहेत, भाषाभेद आहेत, अनेक दुष्टरोग आहेत. सारेच लोक दुःखात असताना कोणास मदत करावी हा प्रश्न आपल्याला पडतो, पण अशा वेळेला कोणालाच मदत न करता उगीच बसावं हे योग्य नाही. मग काय करावं? सर्वात जे दुःखी आहेत त्यांना आधी मदत करावी हे तो योग्य होय. जातीभेदामुळे अनिवार्य दुःखे महार मांग्या सोसावी लागतात. याच करता त्यांची विद्याद्वारानेच दाद लागेल याच तो आम्ही प्रथम त्यांच्यासाठी काम सुरू केले. थोडक्यात मुलींची शाळा घालण्याच्या मागे आणि अस्पृश्य मानल्या गेलेल्या या
वंचित समाजाची, अतिशूद्र धार्मिक भाषेमध्ये ज्यांना मानलं गेलं, किंवा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब मध्ये ज्यांचा उल्लेख आज होतो, विजय एनटी भटके विमुक्त म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, त्या समुदायासाठी काम सुरू करण्याच्या मागची ही भूमिका आहे. त्याचबरोबर सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक या आपल्या पुस्तकामध्ये ज्योतिरावांनी असं म्हटलंय की हा देश, भारत हा देश जर नेशन व्हायचा असेल, ते राष्ट्र म्हणून उभं करायचं असेल, तर 4 गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. त्यातली पहिली ही की प्रत्येक भारतीय, स्त्री अथवा पुरुष, सर्व भारतीयांना शिक्षण अनिवार्य मिळालं पाहिजे. सर्वांना नुसतं शिक्षण, लेखन वाचन किंवा लिहिण्याची कला येऊन चालणार नाही, तर त्यांना ज्ञान निर्मिती करता आली पाहिजे. ते विद्वान झाले पाहिजेत, त्या विदुषी झाल्या पाहिजेत. ही पहिली अट भारत राष्ट्र होण्याची. दुसरी अट आहे, सावित्रीबाई आणि ज्योतिराव असं म्हणतात की त्यांना स्वतंत्रपणाने विचार करता आला पाहिजे. आज तुम्हाला माहिती आहे, समाज माध्यमांमध्ये एखादी गोष्ट सुरू झाली की त्याची लाट येते. त्याचं कारण बऱ्याचदा स्वतंत्र विचार करण्याच्या ऐवजी प्रवाह ज्या दिशेने वाहतो त्या दिशेने लोक वाहत जातात. पण आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व, काळाची गरज, देशाची गरज लक्षात घेऊन आपल्याला आपली भूमिका ठरवता आली पाहिजे. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर आजकाल विशेषतः व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे फॉरवर्ड केलं जातं सातत्यानं, त्याच्याबद्दल माझे एक मित्र असं म्हणतात की सुभाषचंद्र बोस यांचा जसा फॉरवर्ड ब्लॉग नावाचा पक्ष होता, त्या धर्तीवर आता इथून पुढे आपण खरं म्हणजे फॉरवर्ड ब्लॉक असं म्हणायची गरज आहे. कारण न वाचता, न समजून घेता लोक पुढे पाठवत राहतात आणि त्याच्यामध्ये काही अनुचित गोष्टी, अनिष्ट गोष्टी सुद्धा जातात. आपला मुद्दा आहे तो असा की स्वतंत्रपणे विचार करता आला पाहिजे. तिसरी गोष्ट ते असं म्हणतात, तिसरी अट आमची अशी आहे, देश, नेशन बनण्यासाठी, राष्ट्र बनण्यासाठी सगळे समान असले पाहिजेत, सगळ्यांना समान हक्क असले पाहिजेत, सगळ्यांना समान अधिकार असले पाहिजेत, मानव म्हणून, माणूस म्हणून समान दर्जा असला पाहिजे. आणि चौथी अट ते म्हणतात, हा देश जर आपल्याला राष्ट्र म्हणून उभा करायचा असेल तर ते इंटिग्रेटेड असले पाहिजेत, एकात्म असले पाहिजेत, एक असले पाहिजेत. मला स्वतःला असं वाटतं की हे जे म्हणणं आहे त्यांचं ते पुरेसं आहे. भारताला राष्ट्र बनण्यासाठी शिक्षणाची किती आणि कशी गरज आहे हे सांगणारं. मित्रांनो, सावित्रीबाई आणि ज्योतिरावांच्या या कामाच्या, अर्थातच त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने केलेल्या कामाच्या कडे बघताना मी अगदी सुरुवातीला आपल्या समोर आणखी एका गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो. आपला भारत नावाचा जो देश आहे, ज्याला फार मोठा इतिहास आहे, संस्कृती आहे, अनेक प्रकारचे ग्रंथ आपल्या इथे निर्माण झालेले आहेत, फार मोठा वारसा आपल्या देशाला आहे. अशा देशाच्या बाबतीत बोलत असताना आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या देशामध्ये 3 प्रकारची उपेक्षेची, भेदभावाची, अन्यायाची, शोषणाची केंद्र आहेत. त्यातलं पहिलं केंद्र आहे लिंग भावाचं, स्त्री पुरुष विषमता. दुसरं केंद्र आहे जाती व्यवस्थेचं, पायऱ्या पायऱ्यांची, शिडीची रचना, मनोऱ्याची रचना जाती व्यवस्थेने निर्माण केलेली आणि त्याच्यामधनं होणारी उपेक्षा, त्यातनं होणारं शोषण, त्यातनं होणारा अन्याय, त्यातनं होणारा भेदभाव. आणि तिसरं केंद्र हे अर्थातच गरीब श्रीमंत, वर्गीय विषमता. त्यामुळे आपण जेव्हा बोलतो आहोत तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की या 3ही केंद्रांवर एकत्रितरित्या जर हल्ला करायचा असेल तर काय करायला हवं, याच्यावर सावित्रीबाई आणि ज्योतिराव विचार करत होते. आणि मी त्यांना शिक्षण तज्ञ म्हणतो, त्याचा पहिला मुद्दा इथे सुरू होतो. या 3ही विषमतावादी केंद्रांवर हल्ला करण्यासाठी त्यांनी पंचसूत्री कार्यक्रम ठरवला. त्यातलं पहिलं सूत्र होतं शिक्षण. पण शिक्षण म्हणजे फक्त कलेक्शन ऑफ नॉलेज नाही, शिक्षण म्हणजे फक्त एकत्रीकरण नाही, शिक्षण म्हणजे ते म्हणतात क्रिएशन ऑफ नॉलेज, एक्सटेन्शन ऑफ नॉलेज, क्रिएशन ऑफ स्किल्स अँड डेव्हलपमेंट ऑफ स्किल्स. कौशल्य आणि ज्ञान निर्मिती यांची सांगड घालून आपल्याला पुढे जाण्याचा विचार या शिक्षण माध्यमातून मिळाला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात शिक्षणातनं जीवनातले खरे खोटे ते काय कळू लागले पाहिजे, खोट्याच्या विरुद्ध उभं राहण्याची हिंमत आली पाहिजे आणि खऱ्याच्या बाजूने संघर्ष करण्याची ताकद आली पाहिजे. हे जे शिक्षण करतं किंवा हे जे संस्कार करतात तेच शिक्षण होय, या प्रकारची अतिशय खणखणीत भूमिका त्यांनी मांडलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर दुसरा कार्यक्रम ते आपल्या समोर ठेवतात, स्त्री पुरुष समता. तिसरा कार्यक्रम आहे, जर खऱ्या अर्थानं समता प्रस्थापित करायची असेल आणि खऱ्या अर्थानं सारे भारतीय एका पातळीवर यायचे असतील तर संसाधनांचं फेरवाटप, जंगल, जमीन, हवा, सूर्यप्रकाश, पाणी हे सारं निसर्गाचं देणं आहे. याच्यावर सगळ्यांचा समान हक्क आहे. पण काही मुठभर लोकांनी ती कब्जात ठेवलेली संसाधनं जी आहेत त्यांचं फेरवाटप करावं लागेल आणि ते समान वाटप करावं लागेल. चौथं सूत्र सांगतात
जातीभेदांमुळे अनिवार्य दुःखे ज्यांना भोगावी लागतात त्यांची ती दुःख दूर करायची असतील तर आपल्याला जातीभेद नष्ट करावे लागतील. पण इथे ते नुसतं जातीभेद निर्मूलन म्हणत नाहीत, ते जाती निर्मूलन म्हणतात. बाबासाहेबांनी ज्याला अनिहिलेशन ऑफ कास्ट म्हटलं, जे जातीभेद निर्मूलन समरसतावाले म्हणतात ना, तेव्हा ते म्हणत असतात की जाती राहिल्या तरी चालतील, फक्त भेद नकोत. पण फुले, शाहू, आंबेडकर या सगळ्यांची जी भूमिका आहे ती जाती निर्मूलनाची आहे. जाती याच मुळे विषमतेवर उभ्या आहेत, जाती याच मुळे पायऱ्या पायऱ्यांची रचना असलेल्या आहेत आणि म्हणून जातीच नष्ट झाल्या पाहिजेत. याच्यात जातीभेद निर्मूलन आणि जाती निर्मूलनामध्ये फरक आहे, आपण तो समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं कार्यक्रम म्हणून आंतरजातीय विवाह. त्याचबरोबर इतरही कार्यक्रम त्यांनी सांगितलेले आहेत. पुढचा कार्यक्रम आपल्याला दिसतो संवाद. आज आपण एकमेकांशी बोलतो आहोत, चर्चा करतो आहोत. संवाद, वाद, वादविवाद, टीका, टिप्पणी, चिकित्सा आणि त्याच्याही पुढे जाऊन आवश्यकता वाटली तर सगळ्याला नकार, त्याच्या विरुद्धचा विद्रोह, जुन्याला आणि नवं निर्माण करण्याची क्षमता. मला स्वतःला असं वाटतं की ही पंचसूत्री आपण एकदा लक्षात घेतली की मग ज्योतिराव सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कामाचं मोल आणि त्यांचं शिक्षण तज्ञ असणं हे आपल्याला नव्या प्रकाशामध्ये खूप महत्वाचं वाटेल. त्यांनी त्यांच्या शिक्षण खात्याच्या अहवालामध्ये जे नमूद केलेलं आहे 1848 सालापासून वयाच्या 6व्या वर्षापासूनच्या मुलींना आणि मुलांना industrial departments and agricultural departments should be attached to the schools in which children would learn useful trades and crafts and be able on leaving school to maintain themselves comfortably and independently. हे मुंबई प्रांताच्या शिक्षण खात्याच्या अहवालातलं अधिकृत कागदपत्रांमधलं मी आपल्या समोर वाचून दाखवतोय. काय म्हणतात सावित्रीबाई ज्योतिराव आणि त्यांच्या शिक्षण संस्थेचे लोक? ते म्हणतात उद्योगाच्या संस्था, उद्योगाचे विभाग आणि शेतीचे विभाग प्रत्येक शाळेला, इथे त्यांनी शुड बी म्हटलेलं आहे, मे बी नाही, असावेत किंवा असू नयेत असं नाही, असलेच पाहिजेत, अनिवार्य आहेत. आणि तिथं 6व्या वर्षापासून मुलांना मुलींना आवश्यक असलेले उपयुक्त असलेले ट्रेड्स आणि कला कौशल्य यांचं शिक्षण मिळेल. वर्ग खोल्यांमध्ये ज्ञान निर्मितीचं शिक्षण मिळेल आणि त्याच्यामधनं ते जेव्हा शाळा सोडून बाहेर पडतील तेव्हा मेंटेन देमसेल्व्स कम्फर्टेबली अँड इंडिपेंडेंटली, अतिशय सहजपणानं, ज्याला आपण मैत्रीची भावना म्हणूया, कम्फर्टेबल ते असतील, फ्रेंडली ते असतील आणि ते इंडिपेंडेंट असतील. मला स्वतःला असं वाटतं की शिक्षण तज्ञ म्हणत असताना शिक्षणाच्या माध्यमातून काय साधायचं आहे याच्याबद्दलची किती स्पष्टता त्यांच्याकडे आहे तो मुद्दा आपल्यासमोर मला ठेवायचा आहे. दुसरा मुद्दा आपण सुरू करूया. वेळेच्या मर्यादेमध्ये मला भरभर जावं लागणार आहे. दुसरा मुद्दा, आजही भारतामध्ये आपल्याला कल्पना असेल की फार मोठ्या प्रमाणामध्ये गळतीचा प्रश्न आहे, ड्रॉप आउट. आपण 2010 साली राईट टू एज्युकेशन आणला, शिक्षण हक्क कायदा आला, त्याच्यामधनं मोठ्या प्रमाणामध्ये प्राथमिक शिक्षण सुरू झालं. खरं म्हणजे 1882 साली हंटर शिक्षण आयोगाकडे ज्योतिरावांनी जो लिखित असा जाहीरनामा दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की एज्युकेशन मस्ट बी कंपल्सरी, सक्तीच असलं पाहिजे, मस्ट बी फ्री, ते फी शिवाय, कुठल्याही शुल्काशिवाय असलं पाहिजे, निशुल्क असलं पाहिजे. आणि तिसरा शब्द त्यांनी वापरलाय युनिव्हर्सल, सर्वत्र उपलब्ध, सार्वत्रिकीकरण, त्याचं सगळ्यांना उपलब्ध. मित्र हो, शिक्षण सक्तीचं, मोफत आणि सार्वत्रिक असावं अशी मागणी करणारे सावित्रीबाई आणि ज्योतिराव हे फक्त भारतातले नाहीत, संपूर्ण आशिया खंडातले पहिले विचारवंत आहेत. आणि म्हणून शिक्षण तज्ञ असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मला तुम्हाला सांगायचं आहे की 370 शिक्षण तज्ञांना हंटर शिक्षण आयोग भेटला होता आणि त्यातल्या 369 लोकांबद्दल पूर्ण आदर बाळगून सांगतो, आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो, त्यांनी ही मागणी केलेली नव्हती. उलट अनेकांनी अशा मागणीला विरोध केलेला होता. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, या 369च्या 369 शिक्षण तज्ञांनी भारतातल्या, ज्याला आपण पाझरण्याचा सिद्धांत म्हणतो, फिल्टरेशन थिअरी, तो उचलून धरला होता. म्हणजे वरच्या जर समूहांना तुम्ही शिकवलं, आपल्या वर्णव्यवस्थेच्या भाषेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांना जर शिकवलं तर मग ते शूद्र, अतिशूद्र स्त्रियांना मिळेल, झिरपत झिरपत खाली येईल, अशी ही भूमिका होती. ग्रामची नावाच्या
एका इतिहासकाराने, जागतिक कीर्तीच्या इतिहासकाराने फार नंतर, फुल्यांच्या सावित्रीबाईंच्या खूप नंतर, हिस्ट्री फ्रॉम बिलो, खालून इतिहास लिहिला पाहिजे, फक्त राजा महाराजांचा इतिहास असत नाही, अशी भूमिका मांडली. त्या ग्रामचीच्या कितीतरी वर्ष आधी सावित्रीबाईंनी आणि ज्योतिरावांनी एज्युकेशन फ्रॉम बिलो, खालून सुरुवात केली पाहिजे, वंचितांचं शिक्षण पहिल्यांदा, आणि मग प्रश्न येतो गळतीचा. आजही आपल्या देशामध्ये महाराष्ट्र हे शिक्षणात अतिशय पुढारलेलं राज्य आहे, प्रागतिक राज्य आहे. केरळ पहिल्या क्रमांकावर जरी असलं तर केरळ फार चिमुकलं राज्य आहे. मोठी राज्य जी भारतामध्ये आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे. आजही आपला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे, मानव विकास निर्देशांक, तो तामिळनाडू आणि आपला जवळजवळ एकसारखा आहे. मुद्दा आहे की भारतामध्ये सर्वात अग्रणी शिक्षणामध्ये असलेल्या महाराष्ट्रामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 100 मुलं किंवा मुली शाळेच्या जगात जर गेले, 2021 साली ताजी आकडेवारी अलीकडची आपल्याला असं सांगते, त्यातले 74 लोक गळून पडतात, मध्ये शाळा सोडून निघून जातात, फक्त 26 टिकतात. कोण येते 74 लोक? कुठल्या समाजातले असतात, कुठल्या आर्थिक परिस्थितीतले असतात, कोणत्या लिंगभावाचा विचार केला तर ते मुली असतात का मुलं असतात ती? तर स्वाभाविकपणे तीनही मुद्दे इथे उपयोगी आहेत. एक तर मुलींची गळती मुलांपेक्षा जास्त होते, दुसरी दलित, आदिवासी, भटके, विमुक्त यांची गळती जास्त होते, आणि तिसरी गरीब जे आहेत त्यांची गळती जास्त होते. आजही 74% मुलं आणि मुली महाराष्ट्रासारख्या प्रागतिक राज्यामध्ये गळून पडतात. अशा वेळेला सावित्रीबाईंनी जो गळतीच्या प्रश्नावर चर्चा करून, शोध घेऊन विचार मांडला होता, तो 2021 साली अतिशय प्रस्तुत आहे, म्हणून त्याच्याकडे आपलं लक्ष वेधतो. त्यांनी असं सांगितलं की मुलं मुली शाळेतनं का गळतात? एकूण 14 कारण आहेत. 14 पैकी प्रमुख 3 कारणांचा फक्त मी उल्लेख करतो, नंतर कधीतरी आपण उरलेल्यांचाही विचार करू. पहिलं कारण ते म्हणतात, मुलांना मुलींना शाळेत येण्यासाठी आवश्यक ते कपडे, त्यांनी चिरगुट शब्द वापरलाय, चिरगुट मिळत नाहीत, म्हणजे साधी फाटकी तुटकी सुद्धा मिळत नाहीत, कपडे नाहीत, गरिबी. दुसरं, पोटात आग पेटलेली असते, खायला प्यायला नीट मिळत नाही, कुपोषण असतं, आणि म्हणून या गरिबीचं काय करायचं? कपडे नाहीत, वह्या पुस्तकं नाहीत, पोटाला पुरेसं खायला नाही, आणि म्हणून मिड डे मील स्कीम ही आजकालची भाषा आहे. परंतु ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी पहिली गोष्ट केली, शाळेत येणाऱ्या मुला मुलींना शाळेत जेवायला मिळेल, शाळेत येणाऱ्या मुला मुलींना शाळेत कपडे मिळतील, शाळेत येणाऱ्या मुला मुलींना वह्या पुस्तकं आणि शालेय साहित्य मोफत मिळेल. हे भारतात आणि संपूर्ण आशिया खंडामध्ये करणारं सावित्रीबाई आणि ज्योतिराव हे पहिलं जोडपं आहे. आणि म्हणून त्यांच्या शिक्षण खात्यात, त्यांच्या शिक्षण संस्थांचे त्यांनी जे अहवाल दिलेले आहेत ते लेखी आहेत, प्रकाशित केलेले आहेत, शासकीय दप्तरामध्ये उपलब्ध आहेत, पुरावी लेखागारामध्ये. रुपये आणि पैसे अशी त्याच्यामध्ये नोंद आहे. त्याच्यामध्ये टीचिंग स्टाफ, शिक्षकांचा पगार, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार आणि गरीब मुला मुलींचा पगार, याचं सगळं तपशील त्याच्यामध्ये सगळे दिलेले आहेत. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की गरीब मुला मुलींना आपण त्याला अलीकडे स्कॉलरशिप वगैरे म्हणतो, त्यांनी स्पष्ट पगार म्हटलेला आहे. दुसरं कारण त्यांनी सांगितलं, आई वडील निरक्षर आहेत. बाय द वे, सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने जेव्हा ही पहिली शाळा काढली ना, तेव्हा इंग्रज सरकारच्या नोंदींप्रमाणे तोपर्यंत जनगणना होत नव्हती. जनगणना फार पुढे सुरू झाली 1871-72ला, पण सॅम्पल सर्वे होत असे. इंग्रज सरकार 1818 पासून दर 10 वर्षांनी सॅम्पल सर्वे करत असे. तर मुंबई प्रांत जो होता त्याच्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये जर आपण आकडेवारी पाहिली तर 1848 साली फक्त 2.5% लोक शिकलेले होते. 1901 सालच्या जनगणनेमध्ये ते 5% झाले. 15 ऑगस्ट 47ला देशात 12% आणि मुंबई प्रांतामध्ये 15%. आणि नंतरच्या काळामध्ये ही आकडेवारी वाढत गेली. आज महाराष्ट्र खूप पुढे आहे आणि देश सुद्धा आता वेगाने पुढे चाललाय. आपला मुद्दा आहे तो असा, लक्षात ठेवा, शतकानुशतके फक्त 2.5% लोक शिकलेले होते, त्याचे फार लवकर 5% झाले, म्हणजे 100% वाढ झाली. नुसती दुप्पट असं बघू नका, 2.5 आणि 5 बघू नका, दुप्पट वाढले. आणि ते कुठले होते? ते सगळे बहुजन, वंचित, दलित, उपेक्षित, भटके, विमुक्त, प्रामुख्यानं मुली, महिला या घटकातले होते. आणि म्हणून सावित्रीबाई आणि ज्योतिरावांच्या शिक्षणाचा विचार करत असताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे की वंचितांचं, उपेक्षितांचं शिक्षण हा त्यांचा जरूर आग्रहाचा विषय होता, पण तो फक्त तेवढाच नव्हता. त्याच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या समाज घटकांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की आई वडील निरक्षर असतील तर शाळेचा अभ्यास आणि घरचा अभ्यास हे जे 2 अभ्यास असतात
तर आई वडील घरचा अभ्यास घेऊ शकत नाहीत, ते अभ्यासाला पोषक वातावरण देऊ शकत नाहीत, कारण त्यांना शिक्षणाचं महत्वच कळलेलं नसतं. आणि म्हणून आई वडिलांना शिकवणं, आणि म्हणून सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी स्वतःच्या घरामध्ये रात्रीच्या शाळा काढल्या आई वडिलांसाठी. स्त्रियांसाठी सावित्रीबाई चालवायच्या घरी शाळा रात्री, आणि पुरुषांसाठी ज्योतिराव चालवायच्या घरी शाळा. तेव्हा भारतातलं पहिलं साक्षरता अभियान सुद्धा जे आहे ते सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी सुरू केलेलं आहे. याची आपण या ठिकाणी दखल घेतली पाहिजे, याची नोंद केली पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. मला आपल्याला हेही सांगायचं आहे. तिसरं जे अतिशय महत्वाचं सूत्र त्यांनी सांगितलंय ते हे आहे की अभ्यासक्रम अतिशय चाकोरीबद्ध असतात. प्रमाण भाषेमध्ये फक्त ते सगळं असतं आणि एका विशिष्ट वर्गाची संपूर्ण छाया त्याच्यावर असते. अशा वेळेला गोडी निर्माण होईल, तिथे जमणाऱ्या मुला मुलींना शिकताना आनंद वाटेल, सृजन आनंद. नंतरच्या काळामध्ये लीलाताई पाटील यांनी ही कन्सेप्ट मांडली. ज्ञानरचनावाद ही अलीकडच्या काळामध्ये आलेली जी संकल्पना आहे, मला आपल्याला सांगायचं आहे की हे सारं सावित्रीबाई ज्योतिरावांच्या मध्ये कसं दिसतं. मुळात लीला पाटील यांचंच एक नवीन नातं तुम्हाला सांगतो. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचे भाचे अप्पासाहेब पाटील यांच्या पत्नी होत्या हे आपल्याला माहिती आहे, पण त्या सदाशिव बल्लाळ गोवंडे, महात्मा फुल्यांचे सावित्रीबाईंचे सहकारी, त्यांच्या संस्थेचे अध्यक्ष, यांची जी पत्नी होती सदाशिवची ती होती सरस्वतीबाई, आणि ती होती भावे घराण्यातली. तर ज्या भाव्यांची ही मुलगी होती त्या भाव्यांचा नातू म्हणजे विनोबा भावे, आणि नातूची मुलगी, दुसऱ्या नातूची मुलगी ही नाशी फडक्यांची पत्नी, आणि नाशी फडक्यांची मुलगी म्हणजे लीलाताई पाटील. हे सांगायचं कारण असं आहे की हा शिक्षणाचा ध्येयवाद आणि शिक्षणाचं काम तिथं संपलं नाही, नंतर सुद्धा चालू राहिलंय. आणि आपण जर शोध घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की देशामध्ये अशा अनेक लोकांना तिथनं प्रेरणा मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती महत्वाचं उदाहरण आहे. शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड हे किती महत्वाचे उदाहरण आहेत, ज्यांनी सावित्रीबाईंकडनं ज्योतिरावांकडनं प्रेरणा घेतली आणि काम पुढे नेलं. त्यामुळे आपला मुद्दा आहे तो असा, आपण नेमकेपणानं बोलूया की रात्रीच्या शाळा घालून मुलींना शिक्षणाला पोषक वातावरण आईवडिलांनी द्यावं याच्यासाठी प्रयत्न करणं. याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, शिक्षण यंत्रणेमध्ये बदल करणं आणि अभ्यासक्रम बदलणं. आणि अभ्यासक्रम काय प्रकारचे असले पाहिजेत, त्यांनी असं म्हटलंय की अभ्यासक्रमामध्ये आपल्याला मूलभूत स्वरूपाचे बदल करावे लागतील, मूलग्राही अशा प्रकारचे बदल करावे लागतील, आणि ज्याच्यामधनं पॅराडाइम शिफ्ट होईल, प्रमाणक परिवर्तन होईल, अशा प्रकारचा शेती, उद्योग, श्रम याला महत्व देणारा, वेगवेगळ्या समाज घटकांना सामावून घेणारा, त्यांच्या कलाकौशल्याला स्थान असलेला, आणि केवळ पंडिती किंवा पाठांतरावर आधारलेला नाही, अशा प्रकारचा भारत आपल्याला तयार करावा लागेल. मला स्वतःला असं वाटतं की हे सगळं जर बारकाईने तुम्ही पाहिलं तर हे शिक्षण तज्ञाचं मत आहे. शिक्षण तज्ञ म्हणून त्याच्यासाठी केलेल्या उपाययोजना आहेत, आणि त्या दृष्टीने त्यांनी केलेली जी पुढच्या काळामध्ये शिक्षण संस्थांमधली कामगिरी आहे ती या नव्या प्रकाशात जर बघितली तुम्ही, तर मी एका गोष्टीचा उल्लेख केला तरी पुरेसा आहे. जेव्हा सावित्रीबाईंच्या आणि ज्योतिरावांच्या पहिल्या शाळेची पहिली परीक्षा झाली तेव्हा पुण्यामध्ये विश्रामबाग वाडा जो आहे पेशव्यांचा, त्याच्यामध्ये पुणा कॉलेज होतं. त्या पुणा कॉलेजच्या प्रांगणामध्ये ही सभा होती, आणि तिथे कलेक्टर, त्याची बायको आणि मोठमोठे पुण्यातले सरदार अधिकारी तिथे उपस्थित होते, आणि त्यांच्या समोर या मुलींची परीक्षा झाली. एकच वाक्य तुम्ही बघा किती वेधक आहे त्या रिपोर्ट मधलं, की अख्ख्या पुण्यामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये चलो पुणे अशी त्या काळात चर्चा होती 15 दिवस. का तर मुलींची परीक्षा त्यापूर्वी कधी झालीच नव्हती. खरं म्हणजे परीक्षा हा शब्द श्लेष म्हणून वापरला तर स्त्रियांची मुलींची परीक्षा कायमच होत असते, पण त्यांनी जे काही शिकलेल्या त्या होत्या त्याची परीक्षा म्हणून या अर्थाने जर वापरला तर तो पहिल्यांदा सार्वजनिक पातळीवर परीक्षा झाली. आणि मग मुला मुलींना प्रश्न विचारले गेले. त्यांनी जी उत्तरं दिली त्यातनं मुक्ता नावाच्या एका मुलीचा पहिला क्रमांक आला. 6 वर्षाच्या त्या पोरीला जेव्हा स्टेजवर कलेक्टरच्या बायकोच्या हस्ते बक्षीस दिलं सावित्रीबाईंनी, एक बॉक्स होता, खाऊ, खेळणी, कपडे त्याच्यामध्ये ठेवलेले होते. त्या मुलीला तो बॉक्स दिला तेव्हा त्या मुलीने विचारलं की मला तुम्ही काय देताय, माहीतच नाही ना, कधी असं घडलेलंच नाही. त्यामुळे सावित्रीबाईंनी सांगितलं की बेटा 6 वर्षाची तू आहेस तेव्हा तुला खाऊ, खेळणी, कपडे, गोष्टीची पुस्तकं याच्यामध्ये आम्ही दिलेली आहेत. तेव्हा त्या मुलीने काय म्हटलं, हे शिक्षण खात्याने शब्द नेमके वापरलेत. शिक्षण खात्याच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय, ती मुलगी म्हणाली, ऑनरेबल सर, ऑनरेबल मॅडम, प्लीज डोंट गिव्ह अस प्राइजेस, गिव्ह अस ए स्कूल लायब्ररी. आम्हाला शाळेचं ग्रंथालय द्या, आम्हाला खाऊ, खेळणी, कपडे नकोत. 6 वर्षाची ती चिमुरडी मुलगी. मित्रांनो,
याच मुलीने पुढे 4थीमध्ये असताना मांगा महाराजांच्या दुःखाविषयी निबंध हा अतिशय क्रांतिकारक निबंध लिहिला. त्यातल्या 4च ओळी फक्त आपल्याला सांगतो. हा निबंध नावी जोशींनी लिहिल्यानंतर 15 वर्षांनी पुणे वर्णन या पुस्तकामध्ये प्रकाशित केलेला. 4थीच्या मुलीचा निबंध 15 वर्षांनी एखाद्या संदर्भ पुस्तकामध्ये प्रकाशित होतो. ज्ञानोदय या वर्तमानपत्राने अहमदनगरमध्ये तो 2 भागात प्रकाशित केला आणि मुंबई प्रांताच्या शिक्षण खात्याने आपल्या अहवालामध्ये तो निबंध छापलेला आहे. इतका तो महत्वाचा आहे. त्या निबंधातल्या 4 ओळी जरी वाचल्या ना तरी अंगावर काटा येतो. ती मुलगी असं म्हणते, ब्राह्मण लोक म्हणतात की वेद ही आमचीच मालमत्ता आहे, वेद हे धर्मग्रंथ आहेत, ते वाचण्याचा इतरांना अधिकार नाही. जर असं असेल तर मग आम्हाला धर्मग्रंथांचा अधिकार नाही म्हणजे आम्ही धर्मरहित आहोत. आणि मग आम्ही जर धर्मरहित असू तर हे भगवाना तुझकडून आलेला कोणता धर्म आम्ही स्वीकारावा ते लवकर कळीव म्हणजे तेनेप्रमाणे तजवीज करता येईल. 1855 साली या मुलीने विचारलेला हा प्रश्न 1956 साली भारतरत्न आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भामध्ये नागपूरमध्ये एक अतिशय क्रांतिकारक कृती केली. मला असं वाटतं की मुक्ता साळवे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा परिवर्तनाचा प्रवास, हा परिवर्तनाचा एक व्यापक ब्ल्यूप्रिंट आपण जर लक्षात घेतला तर सावित्रीबाईंनी नेमके काय प्रकारच्या मुली तयार केल्या. शेवटी शिक्षक म्हणून, शिक्षण तज्ञ म्हणून तुम्ही काय निर्माण केलं. सावित्रीबाईंच्या शाळेत शिकलेली ही मुक्ता. दुसरी मुलगी आहे ताराबाई शिंदे, जिनी ती सावित्रीबाईंच्या ज्योतिरावांच्या स्नेहांची मुलगी आहे, जिने 1882 साली वयाच्या 32व्या वर्षी त्या ठिकाणी एक अतिशय मौलिक अशा प्रकारचा ग्रंथ लिहिला, स्त्री पुरुष तुलना, जो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर रोझॅलिंड ओ हेनलन यांनी इंग्रजीमध्ये कंपॅरिझन बिटवीन मेन अँड वुमेन नावाने प्रकाशित केला आणि तो पाश्चात्य विद्यापीठाने अभ्यासक्रमाला लावला. तिकडे कौतुक झालं की आपल्याकडे आपोआप होतच. ती आपली परंपरा आहे आणि त्या परंपरेचा पायीक होण्याची पात्रता अंगी यावी म्हणून आपण प्रयत्न करत असतो. आपल्याकडच्या लोकांचं आपल्याला कौतुक वाटत नाही, त्यांनी डोक्यावर घेतलं की मग आपल्याला महत्व वाटतं. म्हणून ताराबाई शिंदेच्या या पुस्तकाकडे लोकांचं लक्ष गेलं आणि आता ताराबाई शिंदे हळूहळू थोडं माहीत व्हायला लागलेले आहेत. ती सावित्रीबाईंची विद्यार्थिनी आहे. अतिशय क्रांतिकारक अशा प्रकारचं स्त्री पुरुष प्रश्नावरचं जगातलं पहिलं लेखन म्हणता येईल असं काम तिने केलं. तानुबाई बिर्जे, मला सांगायचंय, आमचे लोकेश शेवडे हे मित्र नाशिकचे आहेत. नाशिकला मराठा शिक्षण संस्थेच्या अधिवेशनाच्या तयारीला या आमच्या तानुबाईचे मिस्टर, तिचे पती वासुदेव लिंगोजी बिर्जे गेलेले असताना तिथे प्लेगमध्ये त्यांना मृत्यू आला आणि 1906 साली आमच्या तानुबाईंनी संपादक पदाची धुरा दीनबंधूची स्वीकारली आणि पुढे अतिशय सक्षमपणाने चालवली. या तानुबाईंनी लिहिलेले जे अग्रलेख आहेत, त्यांनी लिहिलेली जी स्फुट आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने संपादन केलं या अंकाचं, त्यातनं आपल्याला 2 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, संपूर्ण भारतातली पहिली महिला संपादक तानुबाई बिर्जे, जी सावित्रीबाईंची आणि ज्योतिरावांची विद्यार्थिनी आहे. आणि दुसरी, ज्या प्रकारचं तिने लेखन केलेलं, कालच पत्रकार दिवस झाला. मला आपल्याला अतिशय आनंदाने सांगायचं आहे की आपल्याकडे पत्रकारितेची फार मोठी आणि भव्य परंपरा आहे. प्रामुख्यानं तानुबाई बिर्जेंनी केलेली पत्रकारिता पाहिल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येतं की काय करत होत्या त्या. त्यांच्या समोर काही सूत्र सावित्रीबाईंनी आणि ज्योतिरावांनी दिलेली होती. त्यातलं पहिलं सूत्र होतं टू एज्युकेट द मासेस, लोकशिक्षण करणं. दुसरं होतं टू अवेअर द मासेस, जागृत करणं लोकांना. तिसरं सूत्र होतं टू ऑर्गनाइज द मासेस, लोक संघटन करणं, अनिष्ट रूढींच्या विरुद्ध, अनिष्ट गोष्टींच्या विरुद्ध लोकांचं संघटन करणं, संघटित बनवणं. आणि चौथं टू एंटरटेन द मासेस. होय, करमणूक, मनोरंजन हे सुद्धा आवश्यक असतं, तेही माध्यमांनी केलं पाहिजे. आता दुर्दैवाने आपल्या असं लक्षात येईल की हे जे काम टू एज्युकेट, टू अवेअर, टू ऑर्गनाइज हे बऱ्यापैकी मागे पडलंय आणि फक्त एंटरटेनमेंट, आणि त्याही पलीकडे जाऊन अत्यंत निर्बुद्ध स्वरूपाची एंटरटेनमेंट आणि दिल्लीच्या राज्यकर्त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन, सरपटत जाऊन त्यांची हाजी करणं आणि त्यांचे कुठेतरी मला असं वाटतं की कार्यक्रम उचलून धरणं. म्हणजे आमच्या वेगवेगळ्या वाहिन्यांकडे पाहिलं तर NDTV सारखा एखादा अपवाद सोडला किंवा हिंदू सारखं एखादं वर्तमानपत्र जर सोडलं तर बहुसंख्य आमचे लोक प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातले काय करतायत, तर मला असं वाटतं की ते दिल्लीकरांचे भाट म्हणून काम करतायत. आणि या पार्श्वभूमीवर मला आपल्याला सांगायचं आहे की सावित्रीबाईंच्या आणि ज्योतिरावांच्या विचारांमध्ये नुसतं क्रांतिकारकत्व नाही आहे, त्या विचारांची आज प्रस्तुतता, त्यांची आज गरज आहे. आणि म्हणून सावित्रीबाई शिक्षण तज्ञ म्हणून जेव्हा मी म्हणतोय तेव्हा मला आपल्याला सांगायचं आहे की त्यांच्या कामाचा नुसता पसारा
म्हणजे ज्याला आकार म्हणूया तोच नुसता मोठा नाहीये, तो तर आहे, पण त्याची गुणवत्ता आणि त्याही पलीकडे जाऊन रीच अँड इम्पॅक्ट, किती लोकांपर्यंत त्या पोहोचल्या होत्या आणि त्याचा परिणाम काय होता, प्रभाव क्षमता काय होती, हे पाहत पाहत आपण पुढे गेलो की ती जी त्यांनी नवी चळवळ सुरू केली, जो ध्येयवाद पेरला लोकांमध्ये, त्याच्यामधनं जे उगवलं ते सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की शाहू महाराजांच्या मधून, सयाजीराव गायकवाडांच्या मधनं, प्रबोधनकार ठाकरेंमधून आणि इतर अनेकांच्या मधून ते पोहोचलं. कर्मवीर भाऊराव पाटील तर थेट सत्यशोधकच होते, केशवराव विचारे सत्यशोधक होते, पंजाबराव देशमुख सत्यशोधक होते. मित्र हो, हे सारं पुढच्या काळामध्ये जसं शिक्षणाच्या क्षेत्रातलं काम झालं ते मला फार मोलाचं वाटतं. आणि म्हणून स्त्रियांच्या, वंचितांच्या, उपेक्षितांच्या शिक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलं त्याच्यामध्ये महर्षी कर्व्यांना मी विसरू शकत नाही. त्यांच्याही कामाबद्दलची कृतज्ञता या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपल्याला सांगतो की हे सारं जे उभं राहिलं त्याला एक आणखी पदर होता, तो होता न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी आगरकर यांनी केलेल्या प्रबोधनाचा, त्यांच्या सहकार्यांनी आणखीन केलेल्या प्रबोधनाचा. आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून पुन्हा जीविका आणि उपजीविका निर्माण करणं, पण त्याचबरोबर प्रबोधन, शिक्षण आणि आपला मूळचा वारसा काय होता तो पुढच्या पिढ्यांपर्यंत कसा पोहोचवायचा. मित्र हो, समारोप करताना मी एवढंच सांगतो, काय करते एक पिढी, एक पिढी संस्कृतीची जनुक पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत असते. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाईंनी जे काम केलं त्याचं मला असं वाटतं की अतिशय मोल आहे. 4 गोष्टींचा उल्लेख करून थांबतो. आपल्याला असं वाटतं की सावित्रीबाई फक्त ज्योतिरावांच्या सहकारी होत्या, त्यांच्या पत्नी होत्या, त्यांच्या अनुयायी होत्या. हे खरंही आहे, पण त्या तेवढंच नव्हतं. स्वतः ज्योतिरावांनी असं लिहून ठेवलंय की 4 अभियानांमध्ये, 4 मिशन्स मध्ये, आंदोलनांमध्ये सावित्री वॉज माय लीडर, आय वॉज फॉलोअर, मी अनुयायी होतो. त्यातली पहिली मुवमेंट आहे, पहिलं मिशन आहे, पहिलं अभियान आहे बालहत्या प्रतिबंधक गृह. ब्राह्मण विधवांना जेव्हा पुनर्विवाह करायची बंदी होती आणि त्यांच्याकडून जर फसवलं गेल्यामुळे त्या गरोदर राहिल्या तर बालकांच्या हत्या होत होत्या. लोकहितवादींनी असं लिहिलंय की एकट्या पुण्यामध्ये त्या काळामध्ये वर्षाकाठी 1000 मुलं मुली मारले जात होते, नवजात शिशु. तुम्हाला धक्का बसेल ऐकून, लोकहितवादींनी असं लिहिलंय की एकट्या पुण्यामध्ये त्या काळामध्ये 1 दिवस ते 4 वर्ष या वयाच्या 13,000 विधवा होत्या. 1 दिवस वय ते 13,000, 4 वर्ष वय, इतक्या लहानपणामध्ये विधवा झालेल्या, आणि त्यांची संख्या 13,000. पानशे नावाचे सरदार होते पेशव्यांचे एक मोठे, त्यांच्या एकट्याच्या वाड्यामध्ये लोकहितवादींनी लिहिलंय 57 विधवा होत्या. आणि त्यांना पुनर्विवाहाचा हक्क मिळावा म्हणून ज्या प्रकारचं आंदोलन सावित्रीबाईंनी केलं आणि त्याबरोबरच ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणाची सोय केली, त्यांच्या मुलामुलीच्या संगोपनाची सोय केली आणि पोटच्या मुलीसारखी त्यांची बाळंतपणं केली आणि त्यातल्याच एका मुलाला दत्तक घेतलं. मला दुःख वाटतं की काही लोक अत्यंत अडाणीपणे सनातनी विचारात असं म्हणतात की फुले ब्राह्मण द्वेष्ट होते, सावित्रीबाई ब्राह्मण द्वेष्ट होत्या वगैरे वगैरे. अहो, त्यांना जर ब्राह्मणांचा द्वेष वाटत असता तर त्यांनी ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला असता का? म्हणजे मी चुकत असेल तर दुरुस्त करा तुम्ही मला, पण त्यांनी जर ठरवलं असतं तर त्यांना, ते माळी जातीचे होते, या अर्थाने माळ्यांमधला एखादा मुलगा दत्तक घेणं शक्य होतं असं मला वाटतं. मला असा संशय आहे की त्यावेळेच्या माळ्यांना मुलं होत असावी. ज्या अर्थी आजही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये माळ्यांची मुलं आहेत, माळ्यांची एवढी संख्या आहे, त्या अर्थी त्यावेळेच्या माळ्यांना मुलं होत असण्याची शक्यता आहे. तेव्हा त्यातला एखादा दत्तक घेता आला असता त्यांना. मला आपल्याला सांगायचं आहे की त्यांनी आपला वारस म्हणून या यशवंतला निवडलं राव, आणि तरी सुद्धा ते ब्राह्मण द्वेष्ट होते वगैरे वगैरे असल्या प्रकारची भंपक भूमिका लोक मांडतात. होय, त्यांनी ब्राह्मण्यावर टीका केलेली आहे, त्यांनी प्रवृत्तीवर हल्ला केलेला आहे, विचारसरणीवर हल्ला केलेला आहे, पण व्यक्तींवर नाही. त्यांचा शत्रू कुणी माणूस, व्यक्ती नाहीये. आणि हे आपण भान ठेवल्याच्या नंतर आपल्याला पुढे जाता येतं. आणि दुसरं आंदोलन त्यांचं बघता येतं ते आहे 1873 ते 1876. अशी 4 वर्ष सलग संपूर्ण मुंबई प्रांतामध्ये प्रचंड दुष्काळ पडला, हजारो लोक त्या दुष्काळात मेले. 1000 गोरगरीब मुला मुलींना सावित्रीबाईंनी स्वतः स्वयंपाक करून जेवायला वाढलं. 4 वर्ष त्या मुलींचं संगोपन केलं. तिसरं आंदोलन सत्यशोधक विवाह, हुंडा नाही, मानपान नाही, साधेपणाने खर्च करायचा. आणि चौथी महत्वाची अट म्हणजे जो खर्च करायचा त्यातला 20% पैसा शिक्षण संस्थेला देणगी द्यायचा. तुमच्या ओळखीच्या, तुमच्या जवळच्या कुठल्याही शिक्षण संस्थेला 20% लग्नातला खर्च हा देणगी म्हणून द्यायचा, तो पैसा वाचवून. आणि 5वी गोष्ट,
मुलीच्या माणूस म्हणून हक्काची प्रस्थापना बोहल्यावर उभं राहिल्यानंतर कशी करायची, सावित्रीबाईंनी लिहिलेली जी मंगलाष्टक आहेत त्यातलं एकच सांगतो, ती मुलगी बोहल्यावर उभं राहून असं म्हणते की आपण आज लग्न करतो आहोत, आपला नवा संसार सुरू होणार आहे, पण भारतातल्या स्त्रियांना हक्क मिळत नाहीत, माणूस मानलं जात नाही. तेव्हा मी तुला असं विचारते, होणाऱ्या नवऱ्याला ती म्हणते स्त्रियांच्या हक्काबद्दल तुझी काय भावना आहे, भूमिका आहे, ती स्पष्टपणे मांड. आणि तो मुलगा असं म्हणतो मंगलाष्टकांमधनं, स्थापाया अधिकार या बायकांचे, झटतसे मी सदा, आरपाया न भी किमपी ही सर्वस्व माझे कदा. बायकांचे अधिकार हा शब्दच मराठी भाषेत नव्हता, तो 1873 साली सावित्रीबाईंनी जन्माला घातलेला आहे. बायकांचे अधिकार आणि त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करणं. आणि चौथं आणि महत्वाचं आंदोलन म्हणजे ब्राह्मण विद्वांचं केशवपन व्हायचं. त्यावेळेला नाभिक समाजातल्या बांधवांना एकत्र करून सावित्रीबाईंनी नारायण मेघाजी लोखंड्यांच्या सहकार्याने मुंबईमध्ये आझाद मैदानवर प्रचंड मोठा मेळावा घेतला आणि 1000 नाभी संपावर गेले, ज्याची नोंद लंडनमध्ये घेतली गेली. लंडन टाइम्सनी त्याचा गौरव केला. हा अर्थात केसरीमध्ये वगैरे बातमी आली नाही, हा भाग वेगळा, पण लंडन टाइम्समध्ये ती बातमी आली कारण त्यांना त्याचं मोल कळत होतं. मुद्दा आहे तो असा की या 4ही आंदोलनांचं, या 4ही मिशनचं नेतृत्व सावित्रीबाईंनी केलं असं ज्योतिराव सांगतायत. मित्र, ज्योतिराव गेल्यानंतर तर सावित्रीबाईंनी खूपच काम केलेलं आहे. शेवटी आज आपण एका महामारीच्या काळातनं गेले 8-10 महिने जातो आहोत. अतिशय दहशतीच्या आणि भीतीच्या वातावरणाखाली आपण आहोत कोरोना 19च्या. अशा वेळेला 1897च्या प्लेगमध्ये सावित्रीबाईंनी स्वतःचा जीव पणाला लावून जे स्त्रियांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी आरोग्याचं काम केलं, स्वतःच्या डॉक्टर मुलाला दवाखाना घालायला लावून, ते किती मोलाचं आहे हे मला वेगळं सांगायची गरज नाही. सावित्रीबाईंनी अनेक लोकांचे जीव वाचवले. पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाच्या पुण्याच्या मुंढवा नावाच्या उपनगरामधलं 11 वर्षाचं मूल, जातीपातीच्या भाषेत माफ करा उल्लेख करतो, पूर्वाश्रमीच्या महार समाजातला हा मुलगा, त्याला सावित्रीबाईंनी खांद्यावर घेतलं आणि 8 किलोमीटर त्या चालत चालत गेल्या. त्या पांडुरंगवर त्यांनी उपचार केले, त्याला वाचवलं. हा संसर्गजन्य आजार होता. अनेक लोकांना वाचवता वाचवता सावित्रीबाईंना संसर्ग झाला आणि 10 मार्च 1897 रात्री 9 वाजता त्या गेल्या. 50 वर्ष काम करत होत्या. काम करता करता गेल्या. एक खंत आपल्या समोर मांडतो. झाशीच्या राणीने आपल्या मुलाला, दत्तक पुत्राला पाठीवर घेऊन लढाई केली, मेरी झाशी नाही दूंगी म्हटलं. ही महत्वाची घटना आहे, ऐतिहासिक घटना आहे, राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या महत्वाची आहे. मला झाशीच्या राणीला सलाम करावा असं वाटतो. पण आपण सारे भारतीय लोक अतिशय दुटप्पी आणि ढोंगी आहोत, दांभिक आहोत. आपल्याला राजकारणातलं शौर्य कळतं, पण मग सामाजिक पातळीवरचं जे शहीदपण सावित्रीबाईंनी स्वतःहून स्वीकारलं, मेरा पांडुरंग नाही दूंगी असं कदाचित त्यांनी प्लेगला बजावलं असेल आणि त्यांनी पांडुरंगला वाचवलं. ती शौर्य गाथा मात्र आमच्या पाठ्यपुस्तकाचा विषय होत नाही. त्याच्यावर मात्र लिहावं बोलावं असं आम्हाला वाटत नाही. मला असं वाटतं की निदान येणाऱ्या काळामध्ये तरी सावित्रीबाईंनी जे पेरलंय ते उगवताना दिसतंय. जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी भरारी घेतलेली आहे, मुलींनी भरारी घेतलेली आहे. मित्र हो, असं लिहिलं जात होतं की मुलींचे मेंदू चिटुकले 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 असतात, त्याला अभ्यासाचं ओझं झेपणार नाही आणि म्हणून मुलींना शिकवू नये. आता मुलींनी सगळ्या क्षेत्रांमध्ये भरारी घेऊन सिद्ध केलेलं आहे की मुलींचे मेंदू आणि मुलांचे मेंदू याच्यामध्ये प्रतिभेच्या दृष्टीने, गुणवत्तेच्या दृष्टीने मेरिटोरियस अजिबात कमी नाहीत. त्या अगदी बरोबर आहेत. त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आहेत त्या. आणि सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी मला असं वाटतं की हा दाम्पत्य जीवनाचा, सहजीवनाचा जो आपल्या समोर आदर्श घालून दिला. शेवटचं वाक्य आपल्या समोर ठेवतो. सावित्रीबाईंनी आणि ज्योतिरावांनी सहजीवनाचं व्याकरण लिहिलं असं मी मानतो. आणि हे सहजीवनाचं व्याकरण लिहिताना त्याचा पाया शिक्षण हा होता. आणि म्हणून शिक्षण तज्ञ सावित्रीबाई यांच्यावर आज आपल्या समोर थोडंसं बोलता आलं, याचा आनंद व्यक्त करतो. आणि मला लोकेशजींनी सांगितलंय की यानंतर प्रश्नोत्तर चर्चा असते. आपल्याला विनंती अशी आहे की आपण प्रश्न विचारा, माझं जे काही पटलं नसेल त्याचं खंडन करा, असहमती असेल तर ती मांडा, तुमची वेगळी माहिती असेल तर ती आपल्या लोकांसमोर ठेवा. आता मी चर्चेसाठी हा मंच खुला करतो. खूपच छान झालं सर. धन्यवाद. नवीन माहिती, आम्हाला माहिती नसलेल्या नवीन माहितीसह तुम्ही चॅट बॉक्स वाचू शकला नाही. हो, मी आजच पहिल्यांदा लॅपटॉपवरनं बोलतोय, त्यामुळे तेच तुम्ही बोलताना वाचू शकला नाही तर मी सांगतो, खूप छान प्रतिक्रिया आलेल्या आहेत चॅट बॉक्स मध्ये. आणि आता मी सर्वांना विनंती करतोय की ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी हँड रेज करावा किंवा चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाकले तरी चालतील.
ज्यांना प्रश्न विचारायचा त्यांनी हँड रेज करा, मी त्यांना अनम्यूट करतो. मी आता जातोय लोकेश शेवडे सरांकडे. लोकेश शेवडे सर, अनम्यूट करा आणि बोला. ऐकू येतंय का? हो, येते. बोला लोकेशजी. अप्रतिम. म्हणजे मी खरं म्हणजे असं सांगणं फारच मला काय नेमकं वाटतंय सांगता येत नाही. इतकं सुंदर आणि इतकं छान विवेचन होतं. थँक्यू. आणि बरीच म्हणजे विशेषतः शेवटची माहिती ही फारच अशी प्रभावी होती. मला त्यातला काही भाग मला असा कल्पनेतच नव्हता की प्लेगच्या साथीमध्ये जो लढा दिला तो. तर मनापासून आभार. म्हणजे अगदी खूपच सुंदर भाषण झालं. आणि एक माहिती म्हणून सांगतो की आज आपली 100ची 100 संख्या आज पूर्ण झाली. म्हणजे याच्यापेक्षा जास्त लोक यायचं असतं तरी येऊ शकले नसते आपल्या झूम मीटिंगला. असं पूर्ण पॅक झालं होतं. असो, मला एक प्रश्न मात्र लगेच विचारायचा आहे, तो विचारतो. तो असा आहे की हे सगळं करत असताना सावित्रीबाईंवर टीका करणारा पण बराच मोठा वर्ग होता. बरोबर. आणि त्याला त्या सामोऱ्या गेल्या. मला एक म्हणजे एक कुतूहल आहे किंबहुना ते जर ऐकता आलं तर बरं होईल की एवढे सर तुमचा आवाज क्लिअर येत नाही. त्यांच्यावर शिव्याशाप झाली त्या समाजाबद्दल. आता येतोय? मध्ये थोडा आवाज ब्रेक होतोय. मध्ये थोडा आवाज गेला होता. विचारायचं आहे की सर प्रश्न पुन्हा विचारा. शेवडे सर प्रश्न पुन्हा विचारा. सरांनी क्लिअर ऐकलेला नव्हता, आता विचारा पुन्हा. हा, प्रश्न असा आहे. हो, विचार. हा समाजाकडून सावित्रीबाईंवर दगडफेक किंवा त्याच्यावर टीका झाली कडाडून, त्या समाजाबद्दल त्यांच्याकडून किंवा त्या लोकांबद्दल त्यांच्याकडून कधीही उलटा द्वेष असा जाहीर झालेला नाही. म्हणजे सावित्रीबाई किंवा फुल्यांनी ज्या लोकांनी त्यांचं कधी काही वाईट साईट अशी प्रतिक्रिया किंवा उलटी दगडफेक किंवा स्वतःच्या लोकांना घेऊन जाऊन त्यांच्यावर हल्ला असा केलेला आढळत नाही. याबद्दल मला जरा तुमच्याकडून ऐकायचं होतं की असं जे आम्हाला माहिती आहे ते बरोबर आहे का, आणि त्याचा खुलासा तुम्ही करावा. लोकेशजी, तुम्ही अतिशय नेमका आणि ज्याला फोकस्ड म्हणूया असा प्रश्न उपस्थित केलाय की सावित्रीबाईंना, ज्योतिरावांना, त्यांच्या सहकार्यांना खूप त्रास दिला गेला, पण त्यांनी मात्र उलटा काही प्रतिकार त्याचा किंवा प्रतिकारापेक्षाही किंबहुना सूड घेणं, बदला घेणं असं काही केलेलं नाही. तर ही माहिती अगदी बरोबर आहे. विशेषतः महात्मा फुले हे लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीमध्ये शिकलेले होते आणि ते उत्तम घोडेस्वारी, दांडपट्टा, तलवारबाजी करणारे होते आणि एका वेळेला 4-4 लोकांना लोळवू शकतील असे उत्तम शरीर सौष्ठव असलेले असे ज्योतिराव होते. पण तुम्हाला सगळ्यांना माहित असलेला आपल्याला प्रसंग आहे की जेव्हा 2 मारेकरी त्यांच्यावर पाठवले गेले तेव्हा त्या मारेकऱ्यांना सुद्धा प्रतिकार न करता ज्योतिरावांनी काय म्हटलं, तर तुम्ही मला का मारतात, तुमचं काय मी नुकसान केलेलं आहे. आणि तेव्हा ते म्हणाले की नाही, आम्हाला सुपारी मिळाली आहे. तेव्हा त्यांनी काय म्हटलं त्या दोघांना म्हटलं की बाबांनो, आम्ही तुमच्या मुलाबाळांना शिकवण्याचं काम करतोय आणि जर का तुम्हाला आम्हाला मारून पैसे मिळणार असतील तर तुम्ही जरूर मारा. फक्त आमची हात जोडून विनंती एवढीच्या कळकळीची की तुमच्या मुलांना शिकवा, तुमच्या मुलींना शिकवा. म्हणजे त्यांना असं काम करावं लागणार नाही. तुम्ही जसं अतिच्या अंधारामध्ये हे काम करताय तसं काम त्या मुला-मुलींना करावं लागणार नाही. आम्ही मरायला तयार आहोत. अर्थातच ते मारेकरी माणसंच होती ती. त्यांनी पाय धरले सावित्रीबाईंचे, ज्योतिरावांचे आणि ते पुढे शिष्य झाले, कार्यकर्ते झाले. धोंडीराम कुंभार आणि धोंडीबा रोडे एक बॉडीगार्ड झाला सावित्रीबाई ज्योतिरावांचा आणि एक आयुष्यभर शाहीर म्हणून, लेखक म्हणून, कलावंत म्हणून नावाजला. मुद्दा आहे तो असा की ज्यांनी त्यांच्या अंगावर चिखलफेक केली, दगड मारले, शिवीगाळ केली, बदनामी केली, अनेक अगदी घर सोडावं लागलं. आई वडिलांचं ज्योतिरावांना घर सोडावं लागलं. पण मला असं वाटतं की इथे महात्मा आपण का म्हणतो त्याचं पण एक उत्तर मिळतं की एक अत्यंत असं व्यापक मन, अशा प्रकारचं धैर्य आणि अशा प्रकारची करुणा
जी बुद्धाच्या भाषेमध्ये, गौतम बुद्धांच्या भाषेत सांगायची, तर हे अज्ञानी लोक आहेत, हे अडाणी लोक आहेत आणि हे बिचारे असं करतायत कारण त्यांना माहित नाहीये की ते काय चुकीचं काम करतायत. ही कुठेतरी एक व्यापक भावना. आणि म्हणून मला असं वाटतं की बुद्ध, कबीर, तुकाराम या सगळ्यांचा खूप मोठा प्रभाव ज्योतिरावांच्या, सावित्रीबाईंच्या जीवनावर आहे. आणि त्यामुळे त्यांनी उलटा प्रतिकार किंवा उलटा हल्ला असा केलेला नाही. मात्र शिक्षणाच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून ही गुलामगिरी नष्ट व्हावी म्हणून त्यांनी जरूर लढाई केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गुलामगिरी नावाचा ज्योतिरावांचा जो ग्रंथ आहे तो 1873 सालचा आहे आणि तो निग्रोंच्या चळवळीला त्यांनी अर्पण केलेला आहे. भारतातला नाही, संपूर्ण आशिया खंडातला हा पहिला लेखक आहे की ज्याने 1873 साली आपलं पुस्तक अमेरिकेतल्या निग्रो चळवळीला अर्पण केलंय. आम्ही जेव्हा हे पुस्तक नेल्सन मंडेलांना भेट दिलं, आम्ही जेव्हा हे पुस्तक इंग्रजीमध्ये भाषांतरित करून बराक ओबामांना भेट दिलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आम्ही पाहिलेलं आहे. कारण निग्रोंच्या चळवळीला 1873 साली पाठिंबा देणं, याच्यातनं एक व्यापक मन दिसतं, व्यापक भान दिसतं. जग हे एक आहे आणि आपण साऱ्या जगाच्या साठी हे काहीतरी नवनिर्माणाचं काम करतो आहोत, नवीन घडवण्याचं काम करतो आहोत. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की सावित्रीबाई ज्योतिरावांचे जेवढे म्हणून सहकारी आहेत, त्याच्यामध्ये गोवंडे आहेत, वाळवेकर आहेत, त्याच्यामध्ये लहुजी वस्ताद साळवे तर स्वतः पैलवानांचे गुरुच आहेत, क्रांतिगुरुच त्यांना म्हणतात. पण ह्या माणसांनी परिवर्तनाचा ध्यास घेतला. आणि म्हणून मी अगदी नेमकेपणानं सांगायचं तर लोकेशजी, परंपरा आणि परिवर्तन यांचा मेळ घालण्याचं काम हे लोक करत होते. परंपरेतलं सगळं त्यांनी नाकारलं नाही, कारण परंपरेतल्या काही गोष्टी खरोखर घेण्याजोग्या आहेत. म्हणजे बुद्ध कसं नाकारणार, महावीर कशाला नाकारायचे, तुकाराम कशाला नाकारायचा, आणि म्हणून कबीर का नाकारायचा. तर त्यामुळे आपल्या परंपरेतलं जे अत्यंत विधायक होतं, व्यापक होतं, मैत्री करुणेचं होतं, प्रज्ञेचं होतं, ते घेतलेलं आहे. पण सुडाचं, बदल्याचं मात्र त्यांनी कधीही अशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलं नाही. ही गोष्ट खरी आहे. एक प्रश्न तुम्ही बोलत असताना एका मित्राने विचारला होता, मला तो वाचता आला. त्याने असं म्हटलं की सावित्रीबाईंच्या या निमित्तानं थोडी ग्रंथसंपदेची माहिती सांगा. तेव्हा तुमच्या प्रश्नाला जोडून त्याच्यामध्ये सांगतो, कारण तुमच्याही प्रश्नाचं त्याच्यात थोडं उत्तर आहे. सावित्रीबाईंचा काव्य फुले हा जो ग्रंथ आहे 1854 साली प्रकाशित झालाय. म्हणजे आपले मराठीतले पहिले आधुनिक कवी म्हणून ज्यांचा आपण गौरव करतो ते केशवसूत हे महान कवी होते. त्यांची काव्य जाणीव जी आहे, त्या कवितेमधनं त्यांनी जी प्रतिभा, गुणवत्ता व्यक्त केलेली आहे ती मोलाची आहे. त्यामुळे केशवसुतांचं स्थान आढळ आहे, त्यांना मी सलामच करतो. पण केशवसुतांच्या जवळजवळ 50 वर्ष आधी सावित्रीबाईंनी निसर्गाची कविता लिहिली आहे, माणुसकीची कविता लिहिली आहे, शिक्षणाची कविता लिहिली आहे. आणि त्याच्यामध्ये शिक्षण माणसाला काय करतं, काय देतं, तर पशुत्व हटते पहा. शिक्षणाने मनुष्यत्व, पशुत्व हटते पहा. आज पर्यावरणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. सावित्रीबाईंनी पाना फुलाची, झाडाची, पर्यावरणाची जी मांडणी आपल्या कवितेतनं केलेली आहे, मानवी नातेसंबंधांची जी मांडणी केलेली आहे, जाती निर्मूलनाची जी मांडणी केलेली आहे, त्याचबरोबर लोकेशजी व्यापक करुणेची आणि प्रेमाची मांडणी केलेली आहे. आणि ही प्रेमाची जी मांडणी आहे ही आपल्या मगाच्या प्रश्नाचं एक प्रकारचं उत्तर आहे की व्यापक प्रेम असल्याशिवाय समाजाविषयी आणि समाजातल्या सगळ्या घटकांविषयी मला असं वाटतं की हे घडू शकलं नसतं. पण सावित्रीबाईंमध्ये, ज्योतिरावांमध्ये ते दिसतं. मी खरं तर त्यांच्या कवितेची अनेक उदाहरणं देऊ शकेन, पण वेळेच्या मर्यादेमध्ये सावित्रीबाईंच्या पत्रव्यवहाराचं एक छोटंसं संकलन प्रकाशित झालेलं आहे. सावित्रीबाईंच्या भाषणांचं एक संकलन आहे. सावित्रीबाईंनी 52 कशी सुबोध रत्नाकर नावाचं ज्योतिरावांचं एक छोटंसं चरित्र पण लिहिलेलं आहे. हे सगळं साहित्य सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मयामध्ये आम्ही एकत्रित केलेलं आहे. ज्योतिरावांचं साहित्य तर आपल्याला माहितीच आहे. शेतकऱ्याचा सूड, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, छत्रपती शिवाजीराजांचा पोवाडा, मराठीतलं पहिलं आधुनिक नाटक. खरं म्हणजे विष्णुदास भावे यांना आपण पहिले नाटककार मानतो. ते तांत्रिकदृष्ट्या बरोबर पण आहे. पण विष्णुदास भावे यांनी जे नाटक केलं होतं ते आपल्या परंपरेतल्या रामायण महाभारतातल्या गोष्टी घेऊन खेळ केले होते. ते महत्वाचं होतं. पण त्याची मर्यादा ही होती की ते स्वतंत्र लेखन नव्हतं. ज्योतिरावांचं हे जे तृतीय रत्न नावाचं नाटक आहे ते शिकायला चला आणि शिक्षणामुळे काय होतं हे सांगणारं जे नाटक आहे एका शेतकऱ्याच्या जीवनावरचं, ते खऱ्या अर्थानं मराठीतलं आधुनिक नाटक 1854-55 काळातलं. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की शिवाजी महाराजांचा जो पोवाडा किंवा शिवाजी महाराजांचं चरित्र जे त्यांनी लिहिलंय ते छत्रपती शिवाजी सुद्धा वेगळे आहेत, परिवर्तनाचं भान देणारे आहेत, ते अस्मिता निर्माण करणारे आहेत, पण त्याचबरोबर एक ऊर्जा देणारे पण आहेत. दुःख याचं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये एखादा शब्द ज्योतिरावांच्या लेखनातला उचलायचा आणि शिवाजी महाराजांवर
फुल्यांनी कशी टीका केली होती, फुल्यांनी कशा शिव्या दिल्या होत्या शिवाजी महाराजांना, अशी बदनामी करण्याची मोहीम चालवायची. आणि विशेषतः फुले जयंतीच्या काळामध्ये, सावित्रीबाईंच्या जयंतीच्या काळात, त्यांच्या पुण्यतिथीच्या काळामध्ये या लोकांना ऊत येतो आणि ते समाज माध्यमावर अतिशय गलिच्छ आणि अत्यंत विकृत स्वरूपाची मांडणी करताना दिसतात. आता काय म्हणे, पहिली शाळा सावित्रीबाईंनी ज्योतिरावांनी काढलीच नाही आणि ब्राह्मण द्वेषामुळे म्हणे त्यांचं काम उदो उदो करून सांगितलं जातं आणि दैवज्ञ ब्राह्मण असलेल्या जगन्नाथ शंकरशेठ यांच्या कामाकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. जगन्नाथ शंकरशेठ यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. ते सोनार समाजाचे होते. त्यांनी मुंबईच्या उभारणीमध्ये मोठं काम केलेलं आहे. त्यांच्याबद्दलचा पूर्ण आदर व्यक्त करून सुद्धा सांगतो की सावित्रीबाई आणि ज्योतिरावांची पहिली शाळा 1848 सालची आहे आणि जगन्नाथ शंकरशेठ यांची शाळा 1849 सालची आहे. नुसता पहिला दुसऱ्यापणाचा मुद्दा नाहीये फारसा. मुद्दा आहे तो असा की ध्येयवाद या दोघांचा एकच आहे आणि हे दोघही ब्राह्मण नाहीत. माफ करा, थोडंसं स्पष्ट बोलतो. ज्योतिरावांनी म्हणे ब्राह्मण द्वेषामुळे ज्योतिरावांच्या कामाचा उदो केला जातो. अहो, त्यांच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्षच ब्राह्मण आहेत गोवंडे, सचिव ब्राह्मण आहेत परांजपे, कोषाध्यक्ष ब्राह्मण आहेत आमचे पाळवेकर, वाडा देणारे भिडे ब्राह्मण आहेत. आणि मग कसं काय ब्राह्मण द्वेष काम असतं हे? त्यामुळे मला असं दिसतं की सनातनी मंडळी अत्यंत विकृतपणाने त्यांचा अजेंडा चालवताना आपल्याला दिसतात आणि खोटं नाटं रेटून सातत्यानं पसरवत राहणं हे या लोकांचं काम असतं. या पार्श्वभूमीवर मला असं सांगायचं आहे की ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी विचाराद्वारे प्रतिवाद, शांततामय मार्गाने प्रतिवाद, लोकशाहीच्या चौकटीत प्रतिवाद, त्यांनी प्रतिवाद केला, त्यांनी खोडून काढलं, पण ते हत्याराने नाही, ते हिंसेच्या मार्गाने नाही, ते मसल पॉवरच्या माध्यमातून नाही. ते शक्य होतं तरी त्यांनी ते केलेलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की तुकारामांनी जे म्हटलेलं आहे, संत तुकारामांनी, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, खरं म्हणजे समग्र समाजाला एक समाज भान देणं, उदात्त अशा प्रकारचा ध्येयवाद देणं आणि काळाच्या पार्श्वभूमीवर दृष्टेपणानं आपल्या समाजाला येणाऱ्या काळाचं भान देणं, अशा प्रकारचं एक व्यापक काम, एक अत्यंत महत्वाचं काम या मंडळींनी केलेलं आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आपण आता तरी निदान एवढ्या वर्षानंतर तरी जातीपातीच्या भावनेतनं बाहेर पडून महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, महर्षी कर्वे, रानडे, लोकितवादी, आगरकर, साने गुरुजी आणि इतर अनेकांच्या कामाचं खऱ्या अर्थानं स्वागत करायला हवं, खऱ्या अर्थानं तो वारसा पुढे न्यायला हवा. मी प्रश्नाची वाट पाहतोय पुढच्या. रवींद्र असं विचारत होते की सावित्रीबाई आस्तिक होत्या की नास्तिक होत्या. आता काय असतं की आत्ताची आस्तिक आणि नास्तिकची जी परिभाषा आहे ती त्या काळामधली असलेली परिभाषा, या गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्यामुळे आत्ताच्या भाषेत आपण जर पटकन हो किंवा नाही असं उत्तर दिलं तर त्यातनं गैरसमज होऊ शकतात. काय आहे, बऱ्याचदा आपल्यातले जे शिक्षक प्राध्यापक आहेत त्यांना चुक्की बरोबर टिकमार्क करा अशी एक सवय लागलेली असते आणि त्याच्यामुळे एका वाक्यात उत्तर द्या, जोड्या जुळवा, चुक्की बरोबर सांगा. तर मी आपल्याला विनंती करतो की तुमचा प्रश्न चुकीचा नाहीये, पण 21 अपेक्षित प्रश्नांची अपेक्षित उत्तरे असं आपण या कार्यक्रमाकडे पाहूया नको. आपण हे लक्षात घेऊया की सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी निर्भीक मानलेलं आहे, हे खरं आहे. पण निर्भीक म्हणताना क्रिएटर, एक अशी ऊर्जा, अशा प्रकारची एक व्यवस्था किंवा संस्था किंवा अशा प्रकारची एक शक्ती की जिनं हे सारं विश्व निर्माण केलंय, पण त्या निर्मिकाची, क्रिएटरची पूजा करण्याची पद्धत काय सांगितली सावित्रीबाईंनी, ज्योतिरावांनी, हे फार इंटरेस्टिंग आहे. त्या आस्तिक होत्या का नास्तिक होत्या तुम्ही निर्णय घ्या. त्याने असं म्हटलं की निर्मिक आहे आणि निर्मिकाची पूजा जर तुम्हाला करायची असेल, अज्ञानाशी ज्ञान, पांगळ्या अन्नदान, हेच बा स्मरण निर्मिकाचे. तुम्हाला निर्मिकाची पूजा करायची असेल, त्याचं स्मरण करायचं असेल तर अडाणी माणसाला शिक्षण द्या, अज्ञानी माणसाला शिकवा आणि अपंग माणसाला अन्नदान करा. मला असं वाटतं की यातनं त्यांचा निर्मिक काय प्रकारचा आहे किंवा काय प्रकारची निर्मिक ही कन्सेप्ट ते मानतात, संकल्पना ते मानतात, आपण समजून घेऊ शकाल. मी असं मानतो की लोकांमध्येच शक्ती पाहणाऱ्या, ऊर्जा पाहणाऱ्या, लोकांची ती शक्ती कलेक्टिव्ह विजडमच्या स्वरूपामध्ये बदलू इच्छिणाऱ्या, भगवान बुद्धांनी अत्तदीप भव म्हटलं, सामुदायिक शहाणपण विकसित करण्याचा कार्यक्रम
सावित्रीबाई आणि ज्योतिरावांच्या शिक्षणाच्या माध्यमातून होत होता. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की त्यांच्या विचाराकडे बघताना या व्यापक पद्धतीने आपण जर पाहिलं तर आपल्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळतील. तसं तर त्यांनी काव्य फुले या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शंकर पार्वतीचं चित्र छापलेलं आहे, पण हे 1854 सालचं त्यांचं पुस्तक आहे, पहिलं पुस्तक आहे. काळाच्या ओघात सावित्रीबाई आणि ज्योतिराव बदलत बदलत विकसित होत गेलेले आहेत आणि त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. आज वेळेच्या मर्यादेमध्ये मला असं वाटतं की तपशील बघता येणार नाहीत, पुन्हा कधीतरी आपण बघू. इतरही मित्रांचा मैत्रिणींच्या प्रश्नांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो, त्यांना काही विचारायचं असेल किंवा सांगायचं असेल तर त्यांनी मांडावं. थँक्यू सर. खूप प्रश्न येत आहेत. मी चॅट बॉक्स मध्ये विचारलेत, हँड रेज केलाय खूप जणांनी आणि फेसबुकवर सुद्धा प्रश्न विचारतायत. मी एकाएकांचे घेतोय. तुम्ही दोघा तिघांच्या प्रश्नाचे उत्तर दिलेत आता. दोघांचा सारखाच प्रश्न आहे जवळपास, तो वाचतोय मी. निशांत बडमोरे यांनी विचारले, ज्योतिराव व सावित्रीबाई यांचे विचार इतके क्रांतिकारी असूनही आजच्या पिढीमध्ये विचारांचा जागर व प्रसार होताना दिसत नाही. आणि तसाच प्रश्न नीता भुजबळ यांनी विचारलं की सावित्रीबाईंच्या क्रांतिकारी कार्यामुळे आज सुशिक्षित झालेल्या महिला आजही कर्मकांडात अडकलेल्या आहेत, याला नेमके कारण काय? जवळपास सारखाच प्रश्न आहे दोघांचा, एकदाच उत्तर दिलं तरी चालेल. एबीपी माझा या वाहिनीने परवा 3 जानेवारीला एक रिपोर्ट मनश्री पाठक यांनी तयार करून दाखवला, ज्याच्यामध्ये माझी सदानंद मोरे यांची मुलाखतही होती आणि काही महाविद्यालयातल्या शाळा कॉलेजमधल्या मुला मुलींच्या मुलाखती त्यांनी घेतल्या होत्या आणि सावित्रीबाईंचा फोटो दाखवून तुम्ही यांना ओळखता का असं विचारलं होतं. त्यात बहुसंख्य मुलींनी आणि मुलांनी उत्तर दिलं होतं नाही. काही लोकांनी म्हटलं ते अहिल्याबाई होळकर असाव्यात, काहींनी म्हटलं शिवाजी महाराज की मम्मी आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन एका मुलीला जेव्हा विचारलं की सावित्रीबाई फुले कोण होत्या, तर तिने सांगितलं त्या पहिल्या शिक्षण मंत्री होत्या. हे जे काही अकलेचे दिवाळे, त्याचं जाहीर प्रदर्शन आजच्या मुला मुलींकडनं होत आहे, त्याच्यावर आमच्या एका कवयित्री मैत्रिणीने, जी अतिशय संवेदनशील कवयित्री आहे आणि व्यापक समाजभान असलेली आहे, तिने मात्र एक उलटाच मुद्दा उपस्थित केलाय की या मुला मुलींचं अज्ञान अशा पद्धतीने जाहीरपणे दाखवणं ही त्यांची बदनामी नाही का? ज्या सावित्रीबाईंनी 50 वर्ष आयुष्यातली हाडाची काढ करून तुमच्या माझ्यासाठी काम केलं, त्यांचं नाव सुद्धा माहित नसणं, त्यांचं छायाचित्र ओळखता न येणं, त्यांच्याबद्दलची एका ओळीची माहिती नसणं. एका मुलाला विचारलं होतं सावित्रीबाई फुले महात्मा फुल्यांबद्दल की महात्मा फुले हे स्त्री होते की पुरुष होते, त्या पठ्ठ्याने उत्तर दिलं त्या फिमेल होत्या, ती स्त्री होती ज्योतिराव फुले ही. या पार्श्वभूमीवर त्या मुलींची म्हणे बदनामी झाली. मला खरंच हे उलट अशा पद्धतीचे प्रश्न अशा आमच्या अत्यंत संवेदनशील कवयित्री मैत्रिणीने ते उपस्थित केले फेसबुकवर. मी तिचं नाव इथे घेऊ इच्छित नाही, कारण परत उल्लेख केल्यामुळे तिची बदनामी झाली असं कदाचित ती म्हणेल. तिचं म्हणणं असं की या मुला मुलींना तुम्ही दाखवलं कशाला, त्यांची बदनामी झाली, त्यांची टिंगलटवाळी झाली. मला ही मानसिकता अतिरेकी मानसिकता वाटते. अहो, शिकलेल्या प्रत्येक मुलीला आणि मुलाला ज्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटायला हवी, ज्यांच्याबद्दल माहिती असायला हवी, आमच्या अभ्यासक्रमामध्ये हे सारं यायला हवं, ते येत नाही. आणि लोकही इतके बेपर्वा आणि बेफिकीर आहेत. आम्ही सावित्री ज्योती आभाळा एवढी माणसं होती मालिका निर्माण केली आणि 200 एपिसोड तिचे गेल्या वर्षभरात दाखवले. लॉकडाऊनच्या नंतर फार मोठा फटका या मालिकेला बसला आणि आर्थिक सुद्धा संकट निर्माण झाली आणि त्यातनं ती मालिका 26 डिसेंबरला आम्हाला अचानक बंद करावी लागली. मला असं विचारायचं आहे आणि अतिशय जाणीवपूर्वक विचारायचं आहे, नीता भुजबळांनी प्रश्न विचारलाय, बाकीच्यांनी विचारलाय म्हणून, की आज टेलिव्हिजनच्या प्रेक्षक जे आहेत त्याच्यात 70% महिला आहेत. म्हणजे ज्या सावित्रीबाईंच्या ज्योतिरावांच्या कामाच्या लाभार्थी आहेत. खेदाची आणि शर्मेची गोष्ट ही आहे, लाज वाटावी अशी गोष्ट आहे की आमच्या मुलींना, आमच्या महिला भगिनींना सावित्रीबाई आणि ज्योतिरावांची मालिका पाहावीशी वाटत नाही. ज्या पाहतात त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम बाळगून सांगतो, 70% प्रेक्षक महिला आहेत. पण मग टीआरपी का नाही मिळत? दुसरं कोण आहेत सर्वात जास्त प्रेक्षक? 85-90% बहुजन समाजाच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल आहे टेलिव्हिजनचा. का बहुजनांना असं वाटत नाही की आपल्या उद्धारकर्त्यांच्या बद्दलची कृतज्ञता म्हणून आपण हे पाहिलं पाहिजे? का बाबासाहेब आंबेडकरांच्यावरची आमची मालिका सुरुवातीला अतिशय उत्तम चालली, प्रचंड टीआरपी होता. स्टार प्रवाह ही वाहिनी मराठीतली 4-5व्या क्रमांकाची वाहिनी होती, पण बाबासाहेब आंबेडकर मालिका सुरू झाली आणि बाबासाहेबांना एवढा प्रचंड टीआरपी मिळाला की ही मालिका खूप वर गेली आणि हा चॅनल, ही वाहिनी सुद्धा मराठीतली नंबर 1 वाहिनी झाली. पण काही लोकांचा असा गैरसमज आहे की टीआरपी जास्त असताना सुद्धा ही मालिका बंद केली. आज इथे जाहीरपणे सांगतो, लॉकडाऊनच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मालिकेचा सुद्धा टीआरपी खूप घसरला होता. तो इतका घसरला होता, आम्ही त्याची चर्चा केली नाही कारण ती योग्य आहे असं मला वाटलं नाही.
पण आज इथे आपल्याला विश्वासात घेऊन सांगतो की तो टीआरपी एवढा कमी झाला होता की त्यामुळे त्या वाहिनीला बाबासाहेबांची मालिका 9 ऐवजी 10.5 दाखवावी लागली आणि 10.5 दाखवल्यानंतर सुद्धा तो टीआरपी खाली 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 गेला आणि मग 1935 नंतरच्या घटना आम्हाला अतिशय धावत्या पद्धतीने दाखवाव्या लागल्या. काही लोकांना असं वाटलं की हे काय षडयंत्र आहे, हे काय तुम्ही करताय. आमचे लोक परिवर्तनवादी जे आहेत ना ते लोक भावनेपासून फटकूनच आहेत, लोक भावनेपासून दूरच आहेत आणि वाहिन्या, मनोरंजन विश्व आणि या सगळ्याबद्दलचं तर त्यांचं अज्ञान एवढं तुफान आहे की न बोललेलं बरं. हा, टीआरपी घोटाळा आणि टीआरपी अगम्य प्रकरण याच्याबद्दल मी बोलत नाही, कारण सन्माननीय अर्णव गोस्वामी यांचा त्याबद्दलचा पराक्रम आपल्याला सगळ्या समोर आहे. माझा मुद्दा आहे पण की आजही 1 लाख कोटी रुपयाचा जो टर्नओव्हर आहे, जी उलाढाल आहे, ती या टीआरपीच्या आधारे होते. आणि बाबासाहेब आंबेडकर मालिकेचा टीआरपी लॉकडाऊन नंतर खाली का येतो, सावित्रीबाई आणि ज्योतिराव मालिकेचा टीआरपी खाली का येतो, आणि हा सगळा फटका जो बसतो तो परिवर्तनवादी विचारालाच का बसतो. आम्ही डॉक्युमेंटरी तयार केली नव्हती, आम्ही भाषणं केली नव्हती त्या मालिकेमध्ये, आम्ही मनोरंजनाच्या माध्यमातून हे सारं अतिशय सक्षमपणाने आणि गुणवत्तेवर आधारित असं दाखवायचा प्रयत्न केला होता, पण त्याला साथ मिळाली नाही. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की का दुर्लक्ष होतं. 2 कारण आहेत. एक, ज्यांच्यासाठी त्यांनी हाडाची काढ केली, फुले, शाहू, आंबेडकर, सावित्रीबाई, आमचे सयाजीराव गायकवाड, आमचे बाबासाहेब, या साने गुरुजींपासून साऱ्यांनी, ते आता कृतज्ञ झालेत की काय, त्यांचा वर्ग बदलला, त्यांना आता गरज वाटत नाही, त्यांना आता वर सरकायचं आहे. वरचे त्यांना आपल्यात घेणार नाहीत, पण यांना आपलं वाटतंय की आपण वर सरकावं आणि खालच्यांना विसरावं. आणि दुसरं कारण, प्रतिगामी मात्र रात्रंदिवस प्रचाराचं काम करतायत, रात्रंदिवस विरोधामध्ये ते विकृतपणाने गरळ ओकतायत. त्यांच्या हजारोच्या फौजा काम करतायत, समाज माध्यमावर काम करतायत, फील्डवर काम करतायत, आणि त्यावेळेला आमचे पुरोगामी मात्र झोपा घेतायत. फार फार तर फक्त आपल्या पुरोगामी मित्रांचीच कमिटमेंट तपासण्यामध्ये, त्यांच्यावरच टीका करण्यामध्ये, त्यांनाच अक्कल शिकवण्यामध्ये आम्ही बहादर झालेले आहोत. उल्लेख करतो, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुल्यांवर मी माझं पहिलं पुस्तक लिहिलं, त्याला आता 33 वर्ष झाली. हजारो भाषणं आणि असंख्य पुस्तकं मी ज्यांच्यावर लिहिली आणि माझी टेल्को सारखी नोकरी सोडून हे काम मी करत राहिलो. परवा फेसबुकवर एका अतिशहाण्या माणसाने मला सुद्धा अक्कल शिकवली आहे की सावित्रीबाईंच्याबद्दल कसं लिहावं आणि कसं लिहू नये. मी खरंच तुम्हाला सांगतो, उद्वेग वाटतो, निराश वाटतं मनाला, खंत वाटते मनाला की हे बेअक्कल अशा प्रकारचे बहुजन आजूबाजूला आणि परिवर्तनवादी सुद्धा बळ देण्याच्या ऐवजी पाय खेचणारे. मला खंत वाटते, कधी कधी फार निराशा वाटते की हे बदलणारच नाही की काय असं वाटतं. पण मला असं वाटतं, पीपल डिझर्व्स, आजकालचे आमचे आजूबाजूचे बहुजन लोक हे का मसाल्यातल्या मालिकांना प्रचंड टीआरपी मिळाला लॉकडाऊनच्या नंतर, तुफान चालतायत त्या मालिका. म्हणजे सगळ्याच मालिका जर पडल्या असत्या लॉकडाऊन नंतर तर मी समजू शकलो असतो. सावित्री, ज्योती, बाबासाहेब आंबेडकर यासारख्या पुरोगामी विचाराच्याच मालिका का पडल्या, आणि अत्यंत प्रतिगामी आणि मसाला मालिका असलेल्या, अत्यंत भंपक मालिका असलेल्या, निर्बुद्ध करमणूक करणाऱ्या मालिकांचा मात्र टीआरपी तुफान कसा वाढत राहिला. एक खुलासा करतो, सगळ्याच वाईट मालिका आहेत असं नाही, ज्यांचा टीआरपी वाढला त्या सगळ्यांना मी दोष देतो असं कृपा करून समजू नका. त्याच्यात सुद्धा काही अत्यंत संवेदनशील, सुबुद्ध, निर्मळ मनोरंजन करणाऱ्या, विचार जागवणाऱ्या मालिका आहेत, त्या टिकल्या, त्याचा मला आनंद आहे, त्यांचं मी कौतुक करतो, त्यांचं मी अभिनंदन करतो. पण बाय अँड लार्ज जो फटका बसला त्याचं कारण हे आहे की आपण गप्प आहोत आणि प्रतिगामी मात्र झुंडीनी काम करतायत. जर हा विचार लोकांपर्यंत पोहोचावा असं आपल्याला वाटत असेल तर आपापल्या परीनं, आपल्या आपल्या पातळीवर आपण सातत्याने याच्याबद्दल लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि मला स्वतःला असं वाटतं की ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना धन्यवाद देताना तुम्ही हे मोलाचं काम करू शकता. पुढचा प्रश्न. यानंतर मी सीमा आर पाटील यांना प्रश्न विचारण्यासाठी पाचारण करतोय. अनम्यूट करा मॅडम आणि प्रश्न विचारा. खूप जणांनी हँड रेज केलाय, वेळ कमी आहे, थोडक्यात आपले प्रश्न विचारावेत. सीमा आर पाटील. धन्यवाद सर. सर खूपच सुंदर भाषण झालं. मी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून काम करत असते, पण तुमच्या एवढी नाही, पण छोटीस व्याख्याती म्हणून पण सावित्रीबाई फुले सातत्यानं मांडत असते. हे मांडत असताना मला सावित्रीबाईच्या इंग्रजी भाषेविषयीच्या ज्ञानाविषयी थोडंसं
फार कमी म्हणजे मी वाचलंच नाही की त्यांना इंग्रजी भाषा ज्ञात होती की नाही किंवा ज्योतिबांना वगैरे. पण इंग्रज अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला होता आणि म्हणजे ज्योतिबांच्या जाण्यानंतर सुद्धा त्यांनी दुष्काळाच्या म्हणजे ह्या योजना तुम्ही काढा, रोजगार हमी योजना निर्माण करण्यासाठी मागणी केली होती. तर या काळचा संवाद त्या पद्धतीने संवाद कौशल्य होतं ते सांगायचं ऐकायचं होतं. छान प्रश्न आहे. बघा, ज्योतिराव आणि सावित्रीबाईंच्या शिक्षणाच्या माध्यमाकडे जर आपण पाहिलं मीडियम, तर त्रिभाषा सूत्र त्यांनी पहिल्या दिवसापासून अंमलात आणलेलं आहे. म्हणजे मराठी मुलींना ते इंग्रजी आणि हिंदी पण शिकवत होते. आणि त्यामुळे त्यांच्या पहिलीच्या मुलीने मुक्ता साळवेने जे पुरस्कार समारंभामध्ये भाषण केलं किंवा मागणी केली त्याच्यामध्ये प्लीज डोंट गिव्ह अस प्राइजेस, गिव्ह अस ए स्कूल लायब्ररी. सावित्रीबाईंची ही विद्यार्थिनी आहे, त्यामुळे ती मुलगी अस्खलित इंग्रजीमध्ये बोलते आणि ते शिक्षण खात्याच्या अहवालात आहे. त्याचं कारण सावित्रीबाई मुळात ज्या अहमदनगरला जाऊन त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं होतं, टीचर्स ट्रेनिंग घेतलेलं होतं, तेच इंग्रजी भाषेतलं होतं. आणि सावित्रीबाईंचं इंग्रजी भाषेवर अतिशय उत्तम अशा प्रकारचं प्रभुत्व होतं. याचे असंख्य पुरावे त्यांच्या पत्रांमधून, त्यांच्या भाषणामधून आणि विशेषतः सरकारबरोबर झालेल्या पत्रव्यवहारातनं आता उपलब्ध झालेले आहेत. त्यांनी सातत्यानं जगाशी जर आपल्याला संवाद करायचा असेल तर इंग्रजीची कशी गरज आहे, त्यावेळेला सरकार अर्थातच ब्रिटिश होतं, सत्ता ब्रिटिशांची होती, पण त्याचबरोबर जगाचे दरवाजे आणि खिडक्या इंग्रजी भाषेतनं उघडतात म्हणून त्या भाषेकडेही लक्ष दिलं पाहिजे. मात्र मातृभाषेचंही महत्व त्यांनी वारंवार सांगितलंय आणि देश पातळीवर हिंदीचंही महत्व सांगितलंय. 3 गोष्टींचा थोडक्यात उल्लेख करतो आणि कधीतरी नंतर सविस्तरपणे आपल्याला संधी मिळाली तर आपण बोलू. एक म्हणजे त्यांचं लेखन, त्यांची भाषणं, त्यांचा पत्रव्यवहार, याच्यामधून असं दिसतं की त्या उत्तम इंग्रजी जाणणाऱ्या, लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या होत्या. नंबर 1. नंबर 2, त्यांनी ज्या प्रकारच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी घडवल्या, त्यांनी ज्या प्रकारचं शिक्षण दिलं, ते पाहिल्याच्या नंतर सुद्धा ज्ञानरचनावादाची मांडणी किंवा जागतिक पातळीवरच्या शैक्षणिक संशोधनाची मांडणी ज्या पद्धतीने सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी केलेली आहे ती पाहिली की मग असं लक्षात येतं की ते इंग्रजी वाचत होते, इंग्रजी ग्रंथ वाचत होते, इंग्रजी वर्तमानपत्र वाचत होते आणि इंग्रजी साहित्याशी अत्यंत त्यांचा जवळचा संबंध होता. कारण सावित्रीबाईंच्या लेखनामध्ये अनेक इंग्रजी पुस्तकांचे उल्लेख आहेत, इंग्रजी पुस्तकांचे संदर्भ आहेत आणि म्हणून ते इंग्रजीवर प्रभुत्व असलेले आणि सतत संपर्क असलेले, वाचन, चिंतन, अभ्यास असलेले, इंग्रजी वर्तमानपत्र सुद्धा नियमितपणे वाचणारे. त्यामुळे महात्मा फुल्यांचा जो फोटो आपल्याला मिळतो त्या टेबलवर टाइम्स ऑफ इंडियाचा अंक आपल्याला दिसतो. तेव्हा सावित्रीबाई आणि ज्योतिराव दोघांचीही भाषाविषयक जी भूमिका आहे ती इंग्रजीवर, हिंदीवर आणि मराठीवर प्रेम करणारी आहे. शेवटचा मुद्दा, वर्चस्ववाद मात्र त्यांना मान्य नाही इंग्रजीचा किंवा हिंदीचा सुद्धा. त्यांना मराठीला दुय्यम लेखणं किंवा मराठीचा अपमान करणं अजिबात मान्य नाहीये आणि म्हणून मराठी लेखकांना, मराठी लेखिकांना, मराठी पुस्तकांना पुरस्कार मिळाले पाहिजेत म्हणून दक्षिणा प्राईज फंडाच्या योजनेच्या विरुद्ध आंदोलन करणं, ती मोहीम चालवणं आणि तिथे असलेल्या परांजपे, गोवंडे, वाळवेकर, लोकहितवादी या ब्राह्मण मित्रांना वाचवणं, हे मोठं काम त्यांनी ज्या मिशन मधून केलं. आज इथे वेळ नाही म्हणून त्याबद्दल मी बोलत नाही, पण आपल्याला सांगतो तिथूनच मराठी ग्रंथांना पुरस्कार सुरू झाले. त्यामुळे आज जेवढ्या म्हणून मराठी लेखकांना, लेखिकांना बक्षिसं मिळतात सरकारची, ती बक्षिसं सुरू होण्यामध्ये सावित्रीबाईंचं आणि ज्योतिरावांचं फार मोलाचं योगदान आहे. म्हणजे इंग्रजी आणि हिंदी बद्दल प्रेम पण वर्चस्व मान्य नाही, मराठी बद्दलची लाज बाळगता कामा नये, मराठी सुद्धा अत्यंत सक्षम आणि श्रीमंत भाषा आहे याच्याबद्दलचं एक भान निर्माण करणं, अशी मला त्यांची मांडणी किंवा असं त्यांचं काम दिसतं आणि त्यामुळे कधीतरी आणखीन तपशिलामध्ये आपण जरूर बोलू. पण आता या ठिकाणी मला एवढंच सांगायचं या निमित्ताने की माध्यम म्हणून, मीडियम म्हणून सावित्रीबाईंच्या आणि ज्योतिरावांच्या मध्ये त्यांच्या अनेक कविता आहेत ज्याच्यामध्ये इंग्रजीचं पण महत्व त्यांनी सांगितलंय, पण मातृभाषेचं सुद्धा संरक्षण झालं पाहिजे आणि तिचा पण सन्मान राखला गेला पाहिजे हेही सांगितलेलं आहे. सर, यानंतर मी शिरीन यांना शिरीन लोखंडे मॅडम दिसत आहेत, मला वाटतं अनम्यूट करा मॅडम. मी तुम्हाला अनम्यूट करण्यासाठी रिक्वेस्ट केली. अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. जय भीम सर. जय भीम. जय भीम ताई, तुम्हाला पाहिलं खूप बरं वाटलं. हो, संजू पण आहेत, मी पण आहे. वा वा वा, थँक्यू. खूप बरं वाटलं तुम्हाला बघून. परवा नाशिकला गेलो होतो तेव्हा तुमची आठवण झाली होती. बोला बोला बोला. खरं तर मला मगाशी तुम्ही बोललात त्या विषयावरच तुमच्याकडनं प्रश्न विचारायचा होता
की तुम्हाला माहिती की मी आणि संजू दोघे सावित्रीबाई फुले मालिका आणि आंबेडकर मालिका बघत होतो. आपण त्याच्यावर बोलतही असायचो. हो हो आणि त्या अशा अचानक बंद झाल्यावरती म्हणजे मला तर अगदी शेवटचा पार्ट सावित्रीचा बघताना रडू आलं की मला काही मालिका पुढे बघायला मिळणार नाहीये. आणि काय झालं, सुरुवातीला त्यांच्या लहानपणीच्या भागांवरच ती मालिका फार रेंगाळली आणि नंतर खरा महत्वाचा भाग आला त्यावेळेस मात्र आपल्याला काही त्याच्यावरती काम करता आलं नाही. हे बघून मला जास्त वेदना झाल्या की मला नरके सरांचं पुढचं काम बघायला नाही मिळू शकत आहे याच्या. आणि हे असं खरं तर घडायला नको आहे आणि ते घडणं चुकीचं आहे. म्हणजे कधी कधी वाटतं ते काळूबाई, बाळू मामा कसल्या कसल्या फालतू सिरियल चालतात आणि ह्या सारखी सिरियल जी खरोखर महिलांनी बघायला हवी ती बघत नाहीत. एक आणखीन सावित्रीबाई फुले सिरियल विषयी मला असं वाटतं की तिला रिपीट टेलिकास्ट सर आपण एक ठेवायला हवा होता. तो का नव्हता हे मला शेवटपर्यंत कळलं नाही. सांगतो श्रीनताई, तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या त्या मला खूप महत्वाच्या वाटतात, क्लोज टू हार्ट वाटतात. आपण एकाच विचाराचे आणि अतिशय जवळचे स्नेही आहोत आणि त्यामुळे तुम्ही वेळोवेळी पण तुमच्या भावना मला सांगितलेल्या होत्या, आजही तुम्ही त्या जाहीरपणे प्रगट केल्यात. मी तुमच्याशी सहमत आहे, पण 3 गोष्टी अत्यंत स्पष्ट करतो. पहिली गोष्ट, सावित्री ज्योती ही मालिका अचानक बंद झाली आणि त्यामुळे पुढचं काय होणार याच्याबद्दलची चिंता आणि दुःख तुम्हाला मला आहे. पण एक स्वागताची किंवा आनंदाची गोष्ट अशी की ही मालिका बंद पडू नये म्हणून लोकाश्रय आणि राजाश्रय तिला मिळावा म्हणून शेवटच्या आठवड्यामध्ये आपण जे प्रयत्न केले त्यांना खूप चांगलं यश येत आहे. आणि राज्यकर्त्यांनी, विशेषतः अगदी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, वर्षा गायकवाड या सगळ्यांनीच अशी भावना व्यक्त केली की मालिका चालू राहिली पाहिजे. पवार साहेबांनी सुद्धा तसं सांगितलंय आणि मला अशी खात्री आहे की फार लवकर आपण या मालिकेचं सीझन 2 100 एपिसोड्स अतिशय गोळीबंद आणि नेमके त्यांच्या कामाचं चित्रण करणारे करू शकू असा मला विश्वास आज तरी वाटतोय. दुसरी गोष्ट सांगतो की आपण गेल्या शेवटच्या आठवड्यामध्ये जेव्हा आपल्याला कळलं की मालिका बंद करावी लागणार आहे तेव्हा आपण जो काही समाज माध्यमांमधनं याच्याबद्दलचं लेखन केलं, मला सांगितलं पाहिजे जाहीरपणे की मी जी पोस्ट लिहिली होती ती 3.5 लाखपेक्षा जास्त लोकांनी तिला भेट दिली होती आणि तिचा प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा माध्यमांमध्ये झाली, प्रिंट मीडियात झाली, इलेक्ट्रॉनिक मीडियात झाली, अनेक चॅनल्सनी त्याची दखल घेतली. मॅक्स महाराष्ट्र, BBC मराठी पासून अनेकांनी, ABP माझा आणि अनेकांनी दखल घेतली. त्याचा एक परिणाम असा झाला की शेवटच्या एपिसोडचा, ज्या एपिसोडमध्ये तुम्ही म्हणालात की डोळ्यात पाणी आलं, त्या शेवटच्या एपिसोडचा टाइम स्पेंड जो आहे, म्हणजे प्रेक्षक किती वेळ मालिका बघतात हे पण महत्वाचं असतं. किती लोक बघतात हे जसं महत्वाचं आहे तसं किती वेळ बघतात. तर आपल्या बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले या दोन्ही मालिकांच्या बाबतीमध्ये एक खेदजनक गोष्ट सांगतो, सुरुवातीला फार चांगला टाइम स्पेंड होता, रीच होता आणि TRP पण होता. पण लॉकडाऊन नंतर मात्र टाइम स्पेंड पण कमी झाला आणि TRP पण कमी झाला दोन्ही मालिकांचा. त्यात सावित्रीबाईंच्या बाबतीत तर असं झालं की अचानक आपल्याला मालिका बंद करण्यासंबंधी वाहिनीने सांगितलं, तेव्हा जो आपण प्रयत्न केला त्याचा उपयोग झाला आणि एक विधायक गोष्ट घडली की पहिल्यांदा 20 मिनिटं इतका टाइम स्पेंड शेवटच्या एपिसोडचा आला. म्हणजे ज्यांनी कोणी तो एपिसोड पाहिला त्याने सगळा वेळ पाहिला आणि ही सुद्धा फार जमेची गोष्ट असते. तिसरी गोष्ट, आपण रिपीट टेलिकास्ट का करू शकलो नाही? जेव्हा एखाद्या मालिकेला खूप चांगला TRP असतो तेव्हा तिचा रिपीट टेलिकास्ट जास्त वेळा होतो. पण जेव्हा मालिकेचं तिची घसरण सुरू होते त्यावेळेला रिपीट दाखवणं वाहिनीला परवडत नाही. मी वाहिनीची बाजू घेतो असं कृपा करून समजू नका, पण वेळ बदलणं किंवा पुन्हा पुन्हा ती दाखवणं हे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, कारण सगळ्या जाहिराती ज्या मिळतात त्या TRPवर अवलंबून असतात, रीचवर अवलंबून असतात, टाइम स्पेंडवर अवलंबून असतात. या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. पण आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही तिथे जे काही लोक होतो, आमचे दशमीचे नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगावकर, आमचे सगळे लेखक, आमचे अभिनेते ओंकार गोवर्धन, अश्विनी कासार, आमचे दिग्दर्शक आणि आमचे क्रिएटिव्ह टीम, लेखा त्रैलोक्य आणि इतर सगळी मंडळी, आम्ही सारे जण तळमळीने आणि मनापासून काम करत होतो, डिव्होटेडली काम करत होतो. तुम्ही म्हणलाय खरं आहे की सुरुवातीचा भाग रेंगाळला असं वाटलं. काय असतं ताई की मालिकांमध्ये प्रेक्षकांना धरून ठेवणं, प्रेक्षक वाढवणं, प्रेक्षक टिकवणं अशासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्यावेळेला आमच्या डोक्यात असं होतं की आम्हाला साधारणपणे याचे 300 ते 400 एपिसोड मिळणार आहेत. त्यामुळे सुरुवातीचा भाग बाबासाहेबांचा सुद्धा तुम्ही पाहिला असेल तर तसा सातारा आणि मुंबईतला रेंगाळला होता त्या अर्थाने. पण तिथून वाचक प्रेक्षक एकदा सोबत आले की मग पुढे आपल्याला जाता येतं. इथे तसं झालं नाही. इथे असं झालं की कामाला सुरुवात झाली आणि TRP एकदम खाली आला
आणि मालिका बंद झाली. पण मी आपल्याला खात्री देतो, विश्वास देतो की जे काही प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना यश येईल आणि कदाचित भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीच्या इतिहासात पहिल्यांदा असं होईल की मालिका अचानक बंद झाली पण लोकांच्या मागणीवरनं आणि राजाश्रयावर लोकाश्रयावर ती पुन्हा सुरू झाली. मला पूर्ण आशा आहे फुले, सावित्रीबाईंचं, ज्योतिरावांचं, बाबासाहेबांचं, शाहू महाराजांचं, सयाजीरावांचं काम वाया गेलेलं नाही. ते नक्की उगवणार आहे त्यांनी पेरलेलं. थोडा वेळ लागतो, आपले लोक जे आहेत त्यांना जागं व्हायलाही वेळ लागतो. कधी कधी तर शिरीनताई मनातलं सांगतो की इष्टापत्ती वाटते, म्हणजे संकट आल्याशिवाय आपले लोक जागेच होत नाहीत. आपल्या लोकांना त्याचं महत्वच कळत नाही. त्यामुळे ही मालिका आम्ही वर्षभर चालवत होतो पण अनेक शहाण्यांनी आम्हाला असं विचारलं की आम्हाला कळलंच नाही. आता यांच्या घरी जाऊन आम्ही सांगायला पाहिजे होतं की मालिका आहे, बघा बरं का, आमच्यावर उपकार करा बरं का, हरी नरकेच्या मुलीचं लग्न आहे तेव्हा कृपा करून जरा उपकार करा. मला ही मानसिकताच समजत नाही. असं कसं तुम्ही म्हणू शकता की वर्ष मालिका चालली आहे आणि तुम्हाला कळलं नाही तर हा आमचा दोष आहे, हा आमचा गुन्हा आहे. मला स्वतःला असं वाटतं की या मालिकेवर टीका करणं, त्याच्या रसग्रहण करणं किंवा त्याचे दोष दाखवण्याचं स्वागतच आहे, त्याच्यावर माझा आक्षेप नाहीये. पण सावित्री आई का म्हणत नाही, सावित्रीबाई का म्हणता, असं जेव्हा लोक शिव्या देऊन आम्हाला विचारायला लागतात ना, तेव्हा खरंच खंत वाटते की म्हणजे आता आम्ही 32-33 वर्ष जे काम केलं ते चुकलंच. म्हणजे ते आता तुम्ही अतिशहाणे झालात, तुम्हाला कळायला लागलं आता लगेच सावित्री आई का म्हणत नाही, सावित्रीबाई का म्हणता. अरे टेलिव्हिजनवर काय भाषा वापरायची, कुठल्या पद्धतीने ते करायचं, हे बघा, टेलिव्हिजन म्हणजे इतिहास ग्रंथ नाही, तो मनोरंजनाचं माध्यम आहे. त्यामुळे मालिका दाखवताना तुम्हाला मनोरंजनाशी सांगड घालावीच लागते, ते जोडावंच लागतं. तुम्हाला जर का भाषणं करायची असतील किंवा डॉक्युमेंटरी करायची असेल तर त्याचं माध्यम टेलिव्हिजन नाही. दुर्दैव काय बघा की आपल्याकडे ना दोन टोकाचे लोक आहेत. एक परिपूर्णतावादी, म्हणजे एक जरी काही चुकलं की एकदम बंद करा, नाही झालं तर चालेल. आणि दुसरा एक जो वर्ग आहे तमाम उदासीनता. आम्हाला माहितीच आहे, आम्हाला काय तुम्ही शिकवणार, आम्हाला काय गरज आहे, आम्हाला ज्योतिरावांचं आणि सावित्रीबाईंचं माहिती आहे, बाबासाहेबांचं माहिती आहे. शिरीनताई, तुम्ही दोन्ही मालिका फार बारकाईने पाहिलेल्या आहेत, मला सांगा, अतिशय नम्रपणाने विचारतो, गैरसमज नका करून घेऊ, पण बाबासाहेबांच्या मालिकेत सुद्धा आणि सावित्री ज्योतीच्या मालिकेत सुद्धा तुम्हाला पुस्तकातनं न मिळालेलं असं काहीतरी मिळालं की नाही मिळालं? धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नेक्स्ट. सर, वेळ खूप झालाय, 8:30 वाजून गेले. आपण आता शेवटाकडे जाणार आहोत. शेवटचे 1 ते 2 प्रश्न घेऊन हो त्यानंतर शेवटचे 2 प्रश्न घेऊया, त्यानंतर लोकेश शेवडे सर बोलतील आणि आपण समारोप करूयात. तर यानंतर मी प्रश्न विचारण्यासाठी आमंत्रित करतोय मंगेश जाधव. मंगेश जाधव, अनम्यूट करा स्वतःला आणि थोडक्यात प्रश्न विचारा. मंगेश बोला. महात्मा फुलेंचे शेतीविषयी थोडे विचार सांगितले. मंगेश, शेती हा आजचा विषय सावित्रीबाईंचा नाही, मला जे ऐकू आलं पुढचं ऐकू नाही आलं. मंगेश, तुम्ही शेतीबद्दल काहीतरी विचारत होता, बरोबर आहे? हॅलो मंगेश, हॅलो. असं महात्मा फुलेंच्या शेतीबद्दल विचार सर. हा, हे बघा, सध्या देशामध्ये शेतकऱ्यांचा दिल्लीमध्ये आणि परिसरामध्ये प्रचंड मोठा संघर्ष चालू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांचा शेतकऱ्याचा असूड आणि शेतीविषयक लेखन काम जे आहे ते अतिशय मोलाचं आहे. त्याच्यावर मला तपशिलाने बोलावं लागेल, पण आज आपण शिक्षण हा विषय निवडलेला असल्यामुळे आणि मी पुणेकर असल्यामुळे मी आपल्याला सांगतो की आपण शेती या विषयावर पुन्हा एकदा स्वतंत्रपणे बोलू, कारण तो फार जिव्हाळ्याचा पण विस्ताराने बोलण्याचा मुद्दा आहे. त्याच्यावर बोलता येईल असं खूप मटेरियल आहे. आपण शिंदे सरांना, लोकेशजींना आणि बाकीच्यांना विनंती करू की कधीतरी यथावकाश आपण शेती या विषयावर सुद्धा पुन्हा कार्यक्रम घेऊ. नेक्स्ट. ओके सर. नवीन प्रश्न चॅट बॉक्स मधला शेवटचा प्रश्न आहे, तो घेऊयात आणि आपण थांबूयात आता. नीता भुजबळ यांनी विचारलंय, ज्योतिरावांच्या सत्यशोधक विवाह पद्धतीचा पुरस्कार फारच कमी झाला, हे खेदजनक आहे. मधलं वाक्य नीट ऐकून आलं नाही शिंदेजी. सत्यशोधक ज्योतिरावांच्या सत्यशोधक विवाह पद्धतीचा पुरस्कार फारच कमी झाला आणि हे खेदजनक बाब आहे. कसं आहे की एकूणच आपल्या भारतीय समाजाची मानसिकता, नीताताई, ही प्रवाह पतित आहे. जे वाडवडिलांकडून चालत आलं ते तसंच पुढे चालवायचं ही आपली मानसिकता आहे. एकूण बदलाला किंवा परिवर्तनाला सोयीची किंवा त्याचं स्वागत करणारी मानसिकता एकूणच भारतीय माणसाच्या मनामध्ये कमी आहे. कुठलाही
समाज सुधारक किंवा समाज क्रांतिकारक लोकप्रिय झालेला नाही. लोकप्रियता कोणाला मिळते? त्यांनाच मिळते की जे सामान्यपणे बदलापेक्षाही आहे या प्रवाहाला टिकून ठेवायचा प्रयत्न करतात. काही अपवाद असतील, पण प्रामुख्याने असं घडतं. आणि म्हणून आगरकरांचं, लोकहितवादींचं, न्यायमूर्ती रानड्यांचं, महर्षी कर्व्यांचं, फुल्यांचं जेव्हा आपण स्मरण करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्यांनी मांडलेल्या गोष्टींना जेवढा ज्या प्रकारे त्याचं स्वागत व्हायला पाहिजे होतं, ज्या प्रकारे त्या उचलून धरल्या जायला हव्या होत्या, तेवढं ते झालं नाही. सत्यशोधक विवाह पद्धती खरं म्हणजे आजची जी रजिस्टर मॅरेजची पद्धती आहे तिच्या जवळपास असलेली पद्धत आहे. पण या गोष्टी ह्या आचरणाच्या संबंधातल्या महत्वाच्या गोष्टी असून सुद्धा लोकांना लग्न म्हणजे प्रचंड डामडौल, मिरवणुका, प्रचंड खर्च आणि जल्लोष असाच हवा असतो. आणि त्यामुळे साधेपणा, त्यातला प्रामुख्यानं स्त्री हक्काचा भाग, शिक्षण संस्थांना मदत करणं आणि क्रांतिकारक सूत्र जी आहेत ती बहुजन समाजाने जेवढी उचलायला पाहिजे होती तेवढी उचलली नाही. पण सावित्रीबाई ज्योतिरावांच्या काळात आणि त्यांच्या नंतरची काही वर्ष मात्र फार मोठ्या प्रमाणात ही विवाह चळवळ चालू होती. आजही काही तुरळक उदाहरणं आपल्याला दिसतात सत्यशोधक लग्नांची. पण खरं म्हणजे सर्वत्र आणि सगळ्यांनी ही स्वीकारायला हवी होती, तसं ते झालं नाही. त्याचं कारण मला असं वाटतं की आपण सारे कमी पडतो, आपण याचा प्रचार प्रसार करण्यामध्ये कमी पडतो. पण विरोध करणारे मात्र अतिशय संघटितपणाने विरोध करत राहतात आणि त्यामुळे जो प्रतिसाद मिळायला पाहिजे तो मिळत नाही. चला, या निमित्ताने आपण ठरवूया की हे अभियान, हे मिशन पुन्हा एकदा लोकांमध्ये पसरूया. धन्यवाद. यानंतर मी प्रधान सर आहेत का? प्रधान सरांची प्रतिक्रिया, त्यांची प्रतिक्रिया ऐकूया आणि नंतर एवढे सरांकडे जाणार आहे. बोला प्रधान सर. प्रधान सर बोला. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. जबरदस्त असं झालं आणि तुमचं ऐकतच राहावं असं वाटत होतं. आणखीन म्हणजे मला एक त्याच्यामध्ये अतिशय आश्चर्याची गोष्ट वाटली की 1857च्या आधीच हे जोडपं त्यांनी जागतिक स्तरावरचा इतका व्यापक विचार कसा केला, म्हणजे त्यांची जडणघडण कशी झाली याच्यामध्ये. म्हणजे जरी तुमच्या सिरियलमध्ये काही अंशी ते येत होतं तरी सुद्धा मला असं वाटत होतं की ह्याच्याकरता काहीतरी आपण जास्त म्हणजे माहिती मिळवायला हवी. सर तुमचे सर, प्रधान सर, मनपूर्वक आभार मानतो, कारण तुम्ही एका वेगळ्या पैलूकडे, फार महत्वाच्या अशा पैलूकडे लक्ष वेधलंय. कारण जडणघडण कशी झाली होती आणि त्यांचं त्यावेळी जागतिक पातळीवर लक्ष असणं आणि त्याच्या नोंदी करणं किंवा त्याची दखल घेऊन काम करणं हे अवाक करणार आहे. हे तुमचं निरीक्षण बरोबर आहे. सर, प्रिचर्ड नावाचा एक मानववंश शास्त्रज्ञ त्या काळामध्ये युरोपमध्ये होता. या प्रिचर्ड नावाच्या मानववंश शास्त्रज्ञाचे ग्रंथ वाचलेले आणि त्याच्या सिद्धांतावर लेखन केलेले फक्त आणि फक्त भारतामध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिराव दिसतात. इतर अनेकांना त्याचं नाव सुद्धा त्या समकालीनांमध्ये माहीत नाही. इतकं अद्ययावत ज्ञान, इतकं ताजं ज्ञान. मला असं वाटतं की त्याच्या मागचा एक दृष्टिकोन हा आहे की साऱ्या जगातलं ज्ञान हे सगळ्यांच्या मालकीचं आहे. हा हे खरं आहे की एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगवेगळं असतं. त्यामुळे त्या जडणघडणीमध्ये जशी काही त्या व्यक्तीची म्हणून स्वतःची केमिस्ट्री असते, तसं परिसराचं पण एक महत्व असतं, कुटुंबातलं पण असतं आणि शिक्षकांचं असतं. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांच्या बाबतीमध्ये मला शिक्षकांना जास्त याच्यामध्ये स्थान द्यायचंय. लिजिट नावाचे एक ख्रिश्चन मिशनरी त्यांचे शिक्षक होते. ज्योतिरावांना शाळेतून जेव्हा काढण्यात आलं तेव्हा लिजिटनी गोविंदरावांना, म्हणजे ज्योतिरावांच्या वडिलांना सांगितलं की याला परत पाठवा, हा मुलगा हुशार आहे, हा पुढे जाईल. मुन्शी गफार बेग नावाचे एक शिक्षक होते. त्यांनी सांगितलं की हा मुलगा हुशार आहे, याला तुम्ही परत शाळेत घाला. आणि मग मला असं दिसतं की ज्योतिरावांच्या स्कॉटिश मिशनच्या शाळेमध्ये अगदी ब्राह्मण, ख्रिश्चन, मुस्लिम वेगवेगळ्या समाजाचे जे शिक्षक होते त्यांनी जो एक व्यापक ध्येयवाद शिकवला तो. त्याच्यानंतर राईट्स ऑफ मॅनचे लेखक आपल्याला माहिती आहे थॉमस पेन यांच्या विचाराचा जो प्रभाव ज्योतिरावांच्या, सावित्रीबाईंच्या विचारांवर आहे तो आपण जर लक्षात घेतला, किंवा त्या काळामधल्या उदारमतवादी असलेल्या जागतिक अशा विचारवंतांचा, म्हणजे मिल्स सारख्या लेखकाने सुद्धा ज्योतिरावांच्या कामाची नोंद केलेली आहे. त्यातनं आपल्या असं लक्षात येतं की समकालीन लोकांना त्याचं मोल कळलेलं आहे आणि हे सुद्धा समकालीनांच्या बद्दल अत्यंत जागृत आहेत.
कधीतरी सर तुम्ही हा जो प्रश्न उपस्थित केला त्याच्यावर अत्यंत विस्ताराने बोलायला मला आवडेल की नेमकी त्यांची जडणघडण जी झाली त्याच्यामध्ये नेमकी कोणाकोणाची कशा कशा पद्धतीचा तो सहभाग होता, आणि हे समजावून घेणं यासाठी पण गरजेचं आहे की त्याच्याशिवाय आपल्याला खरं म्हणजे त्यांनी जे योगदान दिलं त्याचं स्वरूप समजून घेता येत नाही. आपण पुन्हा कधीतरी बोलू, पण तुम्ही एक चांगला प्रश्न विचारून तिकडे लक्ष वेधलं. धन्यवाद. शेतीसारखंच आपण याच्यावरती पण वेगळा जरूर करूया सर, जरूर करूया. धन्यवाद सर. धन्यवाद. लोकेशजी, शेवडे सर अनम्यूट करा. अप्रतिम. हो, आज म्हणजे दोन गोष्टी, म्हणजे संपूर्ण वेळ जी सातत्यानं म्हणजे प्रश्न थांबतही नव्हते, शेवटी आवर्त घ्यायला लागलं, आणि प्रेक्षकांची, श्रोत्यांची संख्या ही सुद्धा सर्वाधिक पातळीवर गेली. जी 100. खरोखरच मला असं वाटतं नारके सरांच्या भाषणाची लोकप्रियता ही यावरून दिसते, आणि त्या सगळ्या आपल्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना मनापासून न्याय दिला गेला असं मला वाटतं आजच्या या भाषणामुळे, आणि याबद्दल मनापासून नरके सरांचे आभार. आणि आज आता आमचे प्रधान सर म्हणाले आणि बाकीच्यांनी 2-3 असे विषय काढले की ज्यावरून असं आम्हाला वाटतंय की पुन्हा किमान 1-2-3 वेगवेगळ्या विषयावरची भाषणं नरके सरांची ठेवावी. सर, प्रधान सर, तुम्हाला पण वाटतंय ना? अगदी नक्कीच. शेतकीवरती आणि इथे आमचे पण बऱ्याच जणांचे आले लगेच. तर जरूर चॅट बॉक्स मध्ये तशी मागणी चालू आहे सर. चॅट बॉक्स मध्ये खूप जणांनी तशी मागणी केली. तर नरके सरांकडून आजचं हे आश्वासन घेऊन पुढच्या भाषणाची वाट पाहत आजचा हा समारोप करतो. आता आपण थांबूया. सर्वांचे आभार. धन्यवाद. फेसबुक लाईव्ह आपण बंद करू. सर्व सहभागींना एक सूचना आहे. काही जणांनी विचारलं याच्या रेकॉर्डिंग विषयी, तर ही व्याख्यान आता आशुतोष शिर्के सरांच्या फेसबुक अकाउंटवर लाईव्ह चालू होतं, आणि आम्ही मॅक्स महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सुद्धा याचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर ज्यांना इथं आता ऐकता आलं नाही, येऊ शकले नाही, ते किंवा पुन्हा ऐकण्यासाठी आशुतोष शिर्के सरांच्या फेसबुक अकाउंटवर ऐकू शकतात. ओके, मी आता फेसबुक लाईव्ह बंद करतोय. 1 मिनिट.